पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। करोणी मकराक्षाचा घात विजयी वैसला श्री रघुनाथ। एकीकडे इंद्रजित क्रोधान्वित तळमळी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरणम कथेचं अनुसंधान आहे। या ठिकाणी जो राजा रावणाचा राक्षस आहे, प्रधान आहे मकराक्ष नावाचा, तो युद्ध करण्यासाठी आला आणि त्याच वेळेस असणाऱ्या मकराक्षाचा अंत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केला गेला। मकराक्ष संपवला गेला हे असणाऱ्या इंद्रजिताला कळालं गेलं। इंद्रजित असणारा चिंतातुर झाला। जो जाईल तो रणभूमीच्या ठिकाणी मरू लागलेला आहे, माघारी त्या ठिकाणी येत नाही। आता काय करावं अशी चिंता इंद्रजित करू लागलेला आहे। मकराक्ष मारिला महाकपटी ते देखोनिया दृष्टी। इंद्रजित पडिला रणसंकटी त्याची गोष्टी अनुवादे। मग एवढा आपला असणारा मकराक्ष हा म्हणजे त्या ठिकाणी आतुरबळी होता, पराक्रमी त्या ठिकाणी होता आणि अतिशय कपटामध्ये प्रवीण असणारा मकराक्ष त्या ठिकाणी असणाऱ्या रामाने मारला गेला। म्हणून इंद्रजित त्या ठिकाणी चिंता करू लागलेला आहे। आता काय करावं काय नाही याचा विचार इंद्रजिताला त्या ठिकाणी लागला गेला। कशा प्रकारची चिंता इंद्रजिताला लागली आहे का? मारिले भरोशाचे वीर जे कानी दडे महाशूर। त्यासी मारिती वानर पाले खाईर पशुदेही। मग त्या ठिकाणी इंद्रजित विचार करू लागलेला आहे, चिंता करू लागलेला आहे। आपले कितीही बलिष्ठ वीर त्या ठिकाणी जरी असले, पराक्रमी असले, तरी युद्धाला गेल्यावर त्या ठिकाणी पशु असणारा देह अशी असणारी वानर मंडळी आहे, झाडाचा पाला खाणारी वानर मंडळी आहे। पण या वानरापुढे आपला असणारा पराक्रम त्या ठिकाणी चलत नाही। आतुरबळी वीर त्या ठिकाणी वानर सैन्य त्या ठिकाणी मारतय, जाईल तो आपला राक्षस माघारी त्या ठिकाणी येत नाही। आता काय करावं अशा प्रकारची चिंता इंद्रजित करू लागलेला आहे। मारिला कुंभकर्ण महावीर देवांतक नरांतक त्रिशिर। वदिला काय दुर्धर मनोहर महापार्श्व। मग इंद्रजित चिंता करू लागला, विचार करू लागला काय करावं। असणारा त्या ठिकाणी देवाला धाक लावणारा देवांतक नावाचा वीर होता, त्याचाच असणारा भाऊ नरांतक आहे, त्रिशिर आहे, अतिकाय आहे। ही बलहाट त्या ठिकाणी मारली गेली। एवढे शूरवीर पराक्रमी असणारे राक्षस त्या ठिकाणी वानरांनी मारले। आता मी काय करावं अशी चिंता इंद्रजित करू लागला। प्रस्थ पावला रणी मरण कुंभनी कुंभ दोघे जण। मकराक्षाचा घेतला प्राण विंदोणी बाण श्रीरामे। मग राजा रावणाचा अतिशय विश्वासू जवळचा नातलग असणारा त्या ठिकाणी प्रहस्त प्रधानही वानरांनी मारला गेला। असणारा त्या ठिकाणी कुंभ निकुंभ या दोघा सहित मकराक्षाचा या अंत त्या ठिकाणी केला। जाईल तो रणभूमीच्या ठिकाणी मरू लागलेला आहे, माघारी येऊ देत नाही वानर मंडळी, अशी चिंता इंद्रजित करू लागला। भरवशाचे वीर दारुण तेथे पावले रणी मरण। आले राक्षसांचे निधन काय आपण करावे। मग त्या ठिकाणी असणारा ज्याच्यावर विश्वास होता, ज्याच्यावर भरोसा होता, असे भलाटे वीर त्या ठिकाणी होते, पण ते सर्व असणाऱ्या रणभूमीच्या ठिकाणी संपले गेले। आता शिल्लक त्या ठिकाणी कोणी राहिलं नाही। काय करावं आणि काय नाही करावं अशी चिंता इंद्रजिताला त्या ठिकाणी लागून राहिली। राखावया मकराक्षाची पाठी मजदाडी दशकंठी। ते गोष्टी झाली उपराठी तोही शेवटी मारिला। काय करावं, ज्या असणाऱ्या राजा रावणानं मकराक्षाला अतिशय विश्वासानं त्या ठिकाणी पाठवलं गेलं आणि त्याला असणारं रक्षण करण्यासाठी मला मागे त्या ठिकाणी पाठवलं गेलं, पण हितही असणारी गती उपराठी त्या ठिकाणी झाली। मकराक्षाचा अंत त्या ठिकाणी झाला, मी एकला त्या ठिकाणी राहिलो। आता काय त्या ठिकाणी करू म्हणून इंद्रजित चिंता करू लागला। शिनून मारावे वानर श्रीराम तीर्थे देवनचर। आगे उठती पाले खाईर अति दुर्धर रणयोद्धे।
मग म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी त्रासून त्या असणाऱ्या राम सैन्याला वानराला त्या ठिकाणी मारावं म्हटलं तरी वानर मंडळी कुठे आहे? जसं असणाऱ्या रामतीर्थ त्या ठिकाणी असावं, या रामतीर्थामध्ये नाहून निघालेली वानर मंडळी आहे. रामाचा त्यांना असणारा कृपा आशीर्वाद आहे आणि रामाच्या कृपेपुढे असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी मारता येत नाहीत. आता काय त्या ठिकाणी करावं असा विचार इंद्रजित करू लागला. मारिल्या राक्षसांच्या कोडी नदी सती वानरांच्या गरवडी, हे श्रीरामाची कृपा गाडी प्राणांत फाडी संरक्षी. मग त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र कसा आहे? प्रभू रामचंद्राची आघात असणारी कृपा या वानरावर आहे. त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी वानर राक्षस यांचं दुर्धर युद्ध त्या ठिकाणी लागलं. कोट्यावधी राक्षस वानर असणाऱ्या त्या ठिकाणी रणभूमीवर पडताय, पण रामभक्त असणारी वानर मंडळी एकही त्या ठिकाणी मरत नाही, दारातील त्या ठिकाणी पडत नाही. एवढ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कृपा या असणाऱ्या वानरावर आहे. असणाऱ्या शरणांगताचं रक्षण करणारा राम आहे. आपलं राम कार्य जो साधक सद्भक्त त्या ठिकाणी करतोय त्याला रक्षण अभय देण्याचं काम राम त्या ठिकाणी करतात. म्हणून रामाच्या असणाऱ्या सेनेपुढे आपली राक्षसहीन त्या ठिकाणी ठरू लागली, मरू लागले. इंद्रजित विचार करतो, राम लक्ष्मण माशुरा तैसे जनिदळे वानर, आतुरबळी हनुमान वीर अति दुर्धर सर्वार्थी. इंद्रजित विचार करू लागलेला आहे. सगळ्यात असणारी आतुरबळी असणारे राम आणि लक्ष्मण आहेत आणि त्यांच्यात सारखा असणारा त्यांचं वानर सैन्य आहे. कधी कुणालाही त्या ठिकाणी शरण जात नाही. असणारा त्या ठिकाणी काळाला सुद्धा धाक लावण्याची ताकद या वानर मंडळीच्या अंगी आहे. एवढा भला मोठा पुरुषार्थ वानर मंडळी त्या ठिकाणी करतात. जो कोणी युद्धाला समोर येईल त्याचा असणारा खात्माही वानर त्या ठिकाणी करतात. म्हणून आता मी काय करावं अशी चिंता इंद्रजिताला लागलेली आहे. त्यासी न चले अंगवना काय करावे आपण, बळे करू जाताना माझाही प्राण घेतील. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वानरा पुढे आपलं बळ त्या ठिकाणी चलत नाही. वानराला आपल्या हातून मरण त्या ठिकाणी येत नाही आणि वानरा बळच असणार युद्ध त्या ठिकाणी करायला गेलो. जशी असणाऱ्या त्या ठिकाणी देवांत त्रिशरा नरांतक यांच्या सहित मकराक्षाची जी कथा झाली तशीच माझी सुद्धा कथा त्या ठिकाणी होईल. मी सुद्धा रणभूमीवर त्या ठिकाणी मेल्याशिवाय राहणार नाही. एवढी आतुरबळी रामसेना वानर मंडळी त्या ठिकाणी आहे. इंद्रजी चिंता करू लागलेला आहे. यांची न चले पै वरदार्थ, रावण पापे वरद व्यर्थ, आला राक्षसांचे अंतर निर्गुणात क्षोभला. मग एवढं जरी राक्षसाला असणाऱ्या ब्रह्मदेवाचं महादेवाचं वरदान त्या ठिकाणी असलं तरी या राम लक्ष्मणा पुढे वानरा पुढे असणारं वरदान सुद्धा फोल त्या ठिकाणी ठरतोय. हे फोल ठरण्याचं काय कारण त्या ठिकाणी असावं? राजा रावणानं एवढं आतोनात असणारं पापात्मक कर्म त्या ठिकाणी केलं आणि या असणाऱ्या राजा रावणानं केलेल्या पापामुळं ब्रह्मदेवाचं वरदान सुद्धा त्या ठिकाणी व्यर्थ जावं लागलं. नक्की राक्षस कुळाचा अंत त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही अशी चिंता इंद्रजित करू लागला. भरतोणी जाता लंकेत मज कोपेला लंकानाथ, इंद्रजित चिंताक्रांत असे चिंतित उपाव. मग इंद्रजित दुर्धर चिंता त्या ठिकाणी करू लागला. असणाऱ्या बळच असणारा युद्धाच्या ठिकाणी गेलं, रणभूमीवर जाऊन त्या ठिकाणी युद्ध करू लागलो तर असणारा त्या ठिकाणी वानर सैन्य सोडित नाही. राम आपल्याला माघारी जाऊ देत नाही, आपल्याला मरण आल्याशिवाय राहत नाही. मग म्हणजे इकडे रणभूमी सोडून म्हणजे परत जर राजा रावणाकडे त्या ठिकाणी लंकेत जायचं म्हटलं तर राजा रावणी आपल्याला अपमानित त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. काळ तोंड आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. राजा रावणाचा असणारा त्या ठिकाणी जे दंड आहे त्या दंडाला सामोरं त्या ठिकाणी जावं लागल. नव राजा रावण आपल्याला जिवंत त्या ठिकाणी ठेवायचा नाही अशा प्रकारची चिंता इंद्रजिताच्या मनाला लागली गेली. राम लक्ष्मण हनुमंत अंगद सुग्रीवा जांबवंत, अज्ञांचा होईल घात तो कार्यार्थ साधीन. मग आता म्हणजे असणारं पुढे गेलं की रामाच्या हातून मरण आहे, लक्ष्मणाच्या हातून मरण आहे. माघारी गेलं की राजा रावणाच्या हातून मरण आहे. मग त्याच्यापेक्षा आपण आता अशी युक्ती त्या ठिकाणी करावी जेणेकरून आपण युद्ध त्या ठिकाणी करत असताना राम लक्ष्मण आहे, सुग्रीव आहे, विभीषण आहे,
यांच्या सहित असणारी जी वानर मंडळी आहे ह्या सगळ्याचा काटा कसा त्या ठिकाणी काढता येईल, सगळ्याला कसं मारता येईल, अशा प्रकारचं रणविधान त्या ठिकाणी योजावं असा विचार इंद्रजित करू लागलेला आहे. श्रीराम आणि लक्ष्मण दोघे उद्यत करावया रण, देखून इंद्रजित आपण विचार यज्ञ आरंभी. मग इंद्रजिताने विचार केला, रणभूमी सोडून पाठी लावून म्हणले असणाऱ्या लंकेकडे जाण्यापेक्षा, राजा रावणाच्या हातून मरण्यापेक्षा हितच म्हणले असणार रणविधान त्या ठिकाणी साधावं, राम लक्ष्मणाबरोबर युद्ध त्या ठिकाणी करायचा हा पक्का निर्धार मनाच्या ठिकाणी इंद्रजितानं केला. आणि हा विचार होम कपट्याचा विधी करण्यासाठी निकुंभलेच्या ठिकाणी आणि इंद्रजित जाऊ लागला. इंद्रजित सदा कपटवृत्ती, स्वप्नी नाही सुमती, मावेची करुणी सीता सती, रणनुवृत्ती मारिना. मग इंद्रजित कसा आहे त्या ठिकाणी कपट्याची मूर्ती आहे. अहो झोपेत सुद्धा सत्यवार्ता त्याच्या मुखामध्ये त्या ठिकाणी येत नाही, सत्य वचन कदापि त्याच्या मुखामध्ये त्या ठिकाणी येत नाही, सत्याचं वागणं त्या ठिकाणी नाही, सत्याचं बोलणं नाही, सत्याचं आचरण त्या ठिकाणी नाही. कपट्यानं ओतपोत भरलेली मूर्ती हा इंद्रजित आहे त्या ठिकाणी. म्हणून मनामध्ये विचार केला आपण निकुंभलेच्या ठिकाणी जावं, अभिचारी ओम हवन त्या ठिकाणी करावं, त्यातून असणारी मायावी सीता त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी आणि ती सीता म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी आणि तिला दाखवून म्हणजे असणाऱ्या राम लक्ष्मणाचं छळण म्हणजे असं करावं. म्हणून इंद्रजित विचार करू लागला. देखताची सीतेचे मरण, तत्काळ अवघे त्यजिती प्राण, श्रीराम आणि लक्ष्मण वानरगण समस्त. मग असणारी मायावी सीता निर्माण करावी, राम लक्ष्मणा समोर घेऊन जावं, त्या असणाऱ्या मायावी सीतेचं छळण त्या ठिकाणी करावं, त्यांच्या समोर असणाऱ्या सीतेला मारावं. आणि सीता मेलेली राम लक्ष्मणाने त्या ठिकाणी बघितले की आपोआप सीतेच्या विरहानं, सीतेच्या दुःखानं राम लक्ष्मणही आपला असणारा प्राण त्या ठिकाणी सोडते. अशा प्रकारचं विधान आपण साधावा असा विचार इंद्रजित करू लागला. माईक सीतेचे दर्शन, त्याची अवघ्या परम मरण, ऐसे मानुनी दुर्जन, सीतार्थी हवन आरंभी. म्हणून असणाऱ्या इंद्रजिताने विचार केला माईक असणारी सीता निर्माण करावी, ती सीता नेहून म्हणजे राम लक्ष्मणा समोर त्या ठिकाणी मारल्याचं सोंग करावं. आणि ही मुख्य राम लक्ष्मण मारायचं जर असेल तरी माईक सीताची मुख्य कारण त्या ठिकाणी ठरल. ह्या माईक सीतेमुळे सगळ्याचा अंत त्या ठिकाणी होईल असा विचार इंद्रजितानं मनामध्ये केला. आणि निकुंभलेच्या ठिकाणी कपटविधी करण्यासाठी, जारण मारण तंत्र हे विद्या करण्यासाठी निकुंभलेच्या ठिकाणी इंद्रजित जाऊ लागला. हर्षाची स्थिती विचार मंत्रोक्ती, करिता न करावे सीता सती, नये अभिव्यक्ती आकारा. मग त्या ठिकाणी निकुंभलेला गेलेला आहे, तिथं जाऊन अभिचार होम त्या ठिकाणी करू लागलेला आहे. सर्व असणारा साहित्य विद्या त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, जारण मारण तंत्र त्या मंत्र त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. पण काही केल्यानं माईक सीता त्या ठिकाणी प्राप्त करता येईना गेली. असणाऱ्या त्या ठिकाणी देहधारी सीता त्या ठिकाणी प्राप्त करता येईना गेली. सीतेचं दर्शन त्या ठिकाणी होईना गेलं. इंद्रजित चिंतातूर झालेला आहे. सीता ना कळे होमद्वारा, सीता ना कळे मंत्रतंत्र, सीता ना कळे विचारा निशाचरा अति चिंता. मग इंद्रजित त्या ठिकाणी विचार करू लागला काय करावं. एवढा असणारा होम हवन त्या ठिकाणी केला, अभिचार विधी त्या ठिकाणी केला, तरी सीता त्या ठिकाणी आठवणा गेली किंवा सीता आपल्याला माईक त्या ठिकाणी प्राप्त होईना गेले. म्हणून दिसणारा इंद्रजित चिंता करू लागलेला आहे. चिंतातुर अवस्था इंद्रजिताची त्या ठिकाणी झाली गेली. जारण मारण उच्चाटन मोहन अथवा स्तंभन, याची सीता ना कळे जाण निर्बंधन श्रीरामे. मग असणारा इंद्रजित त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. असणाऱ्या सीतामाईवर असणारा त्या ठिकाणी जारण मारण उच्चाटन असणारा त्या ठिकाणी म्हणजे हे जे असणारा त्या ठिकाणी स्तंभन हे जे असणारे प्रकार आहेत आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अधिग्रहित करणारी वस्तू आहे त्या ठिकाणी. हे करण्यासाठी त्या ठिकाणी हे उपचार आहेत. आणि एवढे जरी उपचार त्या ठिकाणी केलं तरी प्रभू रामचंद्राच्या सामर्थ्य एवढा आहे त्या ठिकाणी
किंवा प्रभू रामचंद्राचा एवढं निर्बंधन आहे, त्या असणाऱ्या बंधनात मुळे असणाऱ्या त्या ठिकाणी सीता आपल्याला प्राप्त होत नाही, माईक सीता त्या ठिकाणी मिळत नाही, याचा विचार त्या ठिकाणी इंद्रजित करू लागलेला आहे. इंद्रजिताच्या मनाच्या ठिकाणी यातून हात चिंता आणि त्या ठिकाणी लागली गेली. करिता श्रीराम नाम स्मरण पळे चारण मारण उच्चाटन सीता चित शक्ती आपण माया बंधन बाधेना. मग त्या ठिकाणी इंद्रजित विचार करू लागलेला आहे, सीता कशी आहे त्या ठिकाणी चित शक्ती आहे. या असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं राम नामस्मरण जित आहे, तिथं जारण मारण तंत्रविद्या त्या ठिकाणी चलत नाही, कपट्याची बाधा तिथं त्या ठिकाणी होत नाही. किती मी कपट करायचं म्हटलं तर रामनाम ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला असणारं कपट बाधा करू शकत नाही. चित शक्ती असणारी सीता आहे, त्या सीतेला असणारं त्या ठिकाणी कपट चालत होत नाही, कपटानं सीता प्राप्त त्या ठिकाणी होत नाही. हा ठाम विश्वास इंद्रजिताला त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे. सबळ बळे अंधकार नवे सूर्यासी गोचर ते समायिका व्यवहार सीते समर होऊ न शके. मग त्या ठिकाणी जसं म्हणजे असणार त्या ठिकाणी सूर्याच्या पुढे म्हणजे अंधार त्या ठिकाणी राहत नाही. सूर्य उगवल्या बरोबर जसा अंधार त्या ठिकाणी नाहीसा होतोय, अंधाराला धारा सूर्याच्या तेजा पुढे त्या ठिकाणी होत नाही, तसं सीतामाईच्या रामाच्या पुढं असणाऱ्या त्या ठिकाणी कपटविद्या चलत नाही. का असणारी कपटविद्या राम नामाला त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही. म्हणून या कपट्यानं सीता त्या ठिकाणी प्राप्त करता येत नाही. इंद्रजित चिंता करू लागलेला आहे. माईक न करवे सीता इंद्रजितासी परम चिंता मारावया रघुनाथा काय मिळता करावे. मग इंद्रजितानं नाना प्रकारचा प्रयोग त्या ठिकाणी केला. माईक सीता प्राप्त होईना गेली, तयार करता येईना गेली, मिळेना गेली. म्हणून त्या ठिकाणी इंद्रजित म्हणू लागला, माईक सीता बी त्या ठिकाणी मला मिळेना, राम लक्ष्मणाला बी मारता त्या ठिकाणी येईना, आता मी काय करावं. म्हणून इंद्रजित चिंतेच्या गर्तेत त्या ठिकाणी पडलेला आहे. शिववरदा मद त्रिशुद्धी अभिचारिका करिता सिद्धी अजिंचा सुनाट गेला विधी पुसो बुद्धी सदाशिवा. मग त्या ठिकाणी म्हणू लागलेला, एवढं महादेवाचं वरदान मला त्या ठिकाणी होतं, त्या वरदानाच्या बळावर म्हणजे एवढा असणार त्या ठिकाणी अभिचारी होम त्या ठिकाणी करावा म्हटलं, तरी म्हणजे त्या वरदानानं सुद्धा माईक सीता त्या ठिकाणी प्राप्त होईना. महादेवाचं वरदान सुद्धा व्यर्थ त्या ठिकाणी गेलं. आता मी काय करावं. आता दुसरा एक पर्याय त्या ठिकाणी राहिला की महादेवजीकडे जावं, महादेवजीला म्हणावं तुमचं असणारं वरदान मला मिळालेलं आहे, त्या वरदानाची ही गती त्या ठिकाणी चलना गेली. म्हणून महादेवाकडून विचारून त्या ठिकाणी घ्यावं. म्हणून इंद्रजित विचार करू लागला. इंद्रजिता शिवसभेसी स्वयं रडे उकसा बुकसी मिथ्यात्व आले तुझ्या वरदासी कोणापासी मी सांगू. लगेच असणारा इंद्रजित तिथून उठला, कैलासाच्या ठिकाणी गेला. महादेवजीची असणारी सभा भरलेली होती, सर्व शिवगण त्या ठिकाणी बसलेले होते. त्या शिवगणामध्ये इंद्रजित त्या ठिकाणी गेला, तोंडावर वळवून हाणून त्या ठिकाणी छाती वळवून त्या ठिकाणी महादेवाच्या समोर गडबडा लुळू लागला, रडू लागला आणि सांगू लागला, महादेवा तुमचं एवढं श्रेष्ठ वरदान मला मिळालेलं होतं, पण ते वरदानाचं जे वचन आहे तुमचं ते व्यर्थ त्या ठिकाणी गेलं, खोटं ठरायला लागलं. महादेवा आता मी काय करावं. असा इंद्रजित महादेवाला साकडं घालू लागला. माईक सीता यावया हाता तुझ्यावर दोगते होम करिता प्राप्त नव्हेची सती सीता आली मिथ्यता वरदासी. मग महादेवजीला असणारा इंद्रजित बांधू लागलेला आहे. महादेवजी तुम्ही एवढं असणारं श्रेष्ठ वरदान मला त्या ठिकाणी दिलं, त्या वरदानाच्या जोरावर माईक सीता तयार करायला त्या ठिकाणी गेलं, पण तुमच्या वचनाला असणारी खोट त्या ठिकाणी लागू लागली. माईक सीता त्या ठिकाणी प्राप्त होईना गेली, तुमचं वचन त्या ठिकाणी खोटं ठरू लागलं. मग आता मी कसं त्या ठिकाणी प्राप्त करावं अशी विचार आपल्या मनातला विचार इंद्रजित महादेवापुढे प्रकट करू लागला. माया सीता श्रीराम सीता तिशी न चले अविचारता माईक सीता नये हाता शिव सत्यता स्वयं बदला. मग त्या ठिकाणी महादेवजींनी सांगितलं, इंद्रजिता तू किती मूर्ख आहे. म्हणले असणाऱ्या सीतेजवळ माया थांबणार आहे का. मायेच्या पलीकडे असणारी ही सीता त्या ठिकाणी
आणि तू कपटाचा होम हवन त्या ठिकाणी करू लागला. कपटानं असणारी सीता माईक सीता बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू लागला. अरे बाबा, सीता इच्छित शक्ती आहे, त्या सीतेला असणारी माये ही त्या ठिकाणी लिप्त होऊ शकत नाही. असणार कपट इबादा त्या ठिकाणी होऊ शकत नाही. कपटानं मायेनं सीता प्राप्त त्या ठिकाणी करता येत नाही. इंद्रजिता, महादेवानी इंद्रजिताला सांगितलं, ऐकोनी शिवाचे वचन इंद्रजित करी रुदन, सीतान पावता जाना समाधान मज नव्हे. मग महादेवानी सांगितलं, बाबा कपटानं सीता प्राप्त करता येत नाही, माईक सीता बनवता येत नाही. तेव्हा इंद्रजित हातबल झाला, मोठमोठ्यानं रडू लागला. महादेवाच्या शिवगणाच्या मध्ये बसून त्या ठिकाणी गडबडा लोळू लागला. महादेवजी, तुमच्या वरदानानं जर माईक सीता त्या ठिकाणी बनवता येत नसेल तर माझा काय उपयोग आहे? त्या ठिकाणी समोरासमोर युद्ध करून राम लक्ष्मण मारता येत नाही. माईक सीता असणारी तयार करून त्या राम लक्ष्मणा समोर त्या सीतेचा माईक सीतेचा छळ करून राम लक्ष्मणाला मारायचा हा विचार मी केला, पण तोही व्यर्थ त्या ठिकाणी गेला. मी मेल्याशिवाय राहत नाही म्हणून असणाऱ्या शिव महादेवजीच्या समोर गडबडा लढू लागला, तोंड बडवून घेऊ लागला. वक्सा वक्षी असणारा इंद्रजित रडू लागला. दृढ धरिता शिवाचे चरण, शिव बोलिला आपण, माईक सीते लागे जाना, पार्वती लागून प्रार्थावे. मग त्या ठिकाणी महादेवजींनी सांगितलं, इंद्रजिता, तो हा असणारा ते किती मी म्हणजे तोंड जरी बडवून माझ्या समोर घेतलं, नह रात्रंदिवस 28 तास म्हणजे या ठिकाणी जरी तू रडत त्या ठिकाणी बसला बोंबलत बसला तरी माझ्याच्यानं काय तुला म्हणजे माईक सीता त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. तुला एक पर्याय सांगतो, तुला जर माईक सीता त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची असेल तर तू आताच्या आता माझ्या समोरून उठ आणि तुझी असणारी स्वामीनी त्या ठिकाणी असणारी जी पार्वती माता आहे त्या पार्वती मातेची आराधना त्या ठिकाणी कर म्हणून असणाऱ्या महादेवजींनी इंद्रजिताला सांगितलं. चरावया रघुनाथा, पार्वती झाली माईक सीता, तिच्याने वरदाने तत्वता, माईक सीता पावसी. मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे पार्वती मातेची आराधना त्या ठिकाणी कर, प्रार्थना त्या ठिकाणी कर आणि प्रभू रामचंद्राचं छळन करण्यासाठी ही असणारी पार्वती माता माईक सीता म्हणजे त्या ठिकाणी होईल. आणि त्या असणाऱ्या म्हणजे पार्वती मातेनं जर तुझं वचन त्या ठिकाणी मानलं गेलं, तुला आशीर्वाद त्या ठिकाणी दिला तर माईक सीतेच्या रूपानं पार्वती प्रभू रामचंद्राचं छळन करण्यासाठी म्हणजे येते. इंद्रजित पार्वती प्रार्थिता, ते म्हणे म्या चरावया रघुनाथा, माईक झाले होते सीता, तिच्याही घाता शिवचिंती. मग म्हणजे असणारा लगेच इंद्रजित महादेवाचं वचन ऐकायला पार्वती मातेकडे त्या ठिकाणी गेला आणि पार्वती मातेला सांगितलं, माते माते माझ्यावर दुर्धर संकट आलंय, मी तुमचा निस्सीम असणारा भक्त आहे, भक्तावर संकट आलंय, त्याच्यातून उतराई होण्यासाठी मला असणारा तुम्ही वरदान द्या माईक सीता बनवण्यासाठी. पार्वती मातेने सांगितलं, बालका तू अजून आजा नाही. अरे बाबा, मी असणारा त्या ठिकाणी वनामध्ये प्रभू रामचंद्र फिरत असताना झाडाला झुडपाला दगडाला त्या ठिकाणी कवटाळत होते. महादेवाची आज्ञा त्या ठिकाणी मागितली, महादेवजींनी मला परवानगी त्या ठिकाणी दिली नाही. शेवटी महादेवजींनी सांगितलं गेलं, माझं वचन ऐकायचं नसेल, राम का त्या ठिकाणी दगडाला झाडाला कवटाळतोय हा प्रश्न महादेवजीला पार्वतीने विचारला होता. म्हणून महादेव असणाऱ्या पार्वती मातेनं सांगितलं, जगाचा जगन्नायक असणारा प्रभू रामचंद्र एका बायकोसाठी झाडाला कवटाळतोय, ही काय योग्य आहे का? म्हटल्यानंतर त्या रामाची असणारी परीक्षा घेण्यासाठी असणाऱ्या इंद्रजिता मी म्हणजे रामाकडे माईक सीता बनून त्या ठिकाणी गेले. पण म्हणजे त्याच वेळेस त्या असणाऱ्या रामाने मला त्या ठिकाणी ओळखलं गेलं म्हणून म्हणजे मी असणाऱ्या महादेवाचं वचन त्या ठिकाणी ऐकलं नाही, रामाची सीता त्या ठिकाणी बनून गेले. आणि त्याच वेळेस असणारा त्या ठिकाणी मी म्हणजे कपटानं म्हणजे रामाकडे सीता बनण्यासाठी गेले, पण म्हणजे महादेवानी सुद्धा म्हणजे माझा घात करायचा त्या ठिकाणी ठरवला गेला. पुढीलांचे करिता छळना, जो छळीतो पावे मरण, इंद्रजिता मरावय जाण, मागे आपण माईक सीता. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्याला म्हणजे इंद्रजिता कपट करायला गेलं की आपलं तळपट झाल्याशिवाय राहत नाही.
दुसऱ्याला एक पट कसणारं कपट त्या ठिकाणी केलं की आपलं सगळं सपाट झाल्याशिवाय राहत नाही. इंद्रजिता तुला बी अनुभव आहे. माग बी एकदा म्हणले माईक सीता त्या ठिकाणी करायला गेलता, पण तवा बी म्हणले असणारी माईक सीता त्या ठिकाणी तुला मिळाली नाही. जो असणारा दुसऱ्यावर कपट करतोय त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. पार्वती माता इंद्रजिताला सांगू लागल्या. पार्वती म्हणे इंद्रजिता विनोनिया विश्वनाथा माईक मागतो सीता मरणावस्था तुझा आली. मग पार्वती माता त्या ठिकाणी इंद्रजिताला म्हणू लागलेला आहे, इंद्रजिता तू कुणाकडे काय मागायला गेलाय? विश्वाचा मालक असणारा त्या ठिकाणी महादेवजी स्वामी आहे, त्यांच्याकडे माईक सीता त्या ठिकाणी मागायला गेला. म्हणून म्हणजे असणारी माईक सीता मागितल्या बरोबर तुझा असणारा नक्की म्हणजे मरण म्हणजे होण्याची वेळ आली. आता ही सीता ही मायेच्या असणाऱ्या त्या ठिकाणी अतीत आहे, मायातीत आहे, मायेच्या पलीकडे असणारी सीता आहे. कपटाचा बाधा त्या ठिकाणी सीतेला होऊ शकत नाही. आणि ही सीता मागायला तू महादेवाकडे त्या ठिकाणी गेला, त्याच्यात तुझं मरण आल्याशिवाय इंद्रजिता राहणार नाही. पार्वती मातेने इंद्रजिताला सांगितलं, माईक न करावे श्रीरामकांता माईक न करावे गा सीता माया न चले श्री रघुनाथा माया मर्दिता श्रीराम. मग असणाऱ्या इंद्रजिता हे असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी माईक सीता त्या ठिकाणी बनवायची म्हटलं तर ती असणारी माईक सीता प्राप्त करता येत नाही. माईक सीता असणाऱ्या म्हणजे महादेवाकडून त्या ठिकाणी मिळत नाही, मागता त्या ठिकाणी येत नाही. आणि असणारे त्या ठिकाणी म्हणजे प्रभू रामचंद्र हे असणारे सत्यवादी आहे. त्या असणाऱ्या रामाजवळ माया ही चलत नाही. सर्व मायेचं मर्दन करणारा असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. त्या रामाजवळ माया कपट असणाऱ्या इंद्रजिता काहीही कामी त्या ठिकाणी येत नाही. म्हणून पार्वती माता इंद्रजिताला सांगू लागलेली आहे, माईक सीतेच्या स्वरूपता मी छाया दाढी छाडीन तत्वता तिच्या करिताची गाता इंद्रजिता मरशील. मग त्या ठिकाणी असणारी पार्वती माता म्हणू लागल्या, बाबा माईक सीता तर त्या ठिकाणी देता येत नाही, बनवता त्या ठिकाणी येत नाही. मायेच्या पलीकडे असणारी सीता आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे असणाऱ्या सीतेच्या रूपानं मी माझी असणारी सावली म्हणजे त्या ठिकाणी तुझ्या बरोबर धाडीन. आणि ती असणारी छाया म्हणजे पाठवल्या बरोबर त्या असणाऱ्या छायारूपी सीतेचा घात त्या ठिकाणी करत असताना इंद्रजिता त्याच्यातच तुझा असणारा घात त्या ठिकाणी होईल. बरोबर आहे का? तुझा असणारा इंद्रजिता घात त्या ठिकाणी होईल. म्हणून पार्वती माता इंद्रजिताला सांगू लागल्या, मागसी माईक सीता अशोकवाणी आहे सीता जाऊनी करी तिच्या गाता मग पुरुषार्था कळेल. म्हणून इंद्रजिता मी जरी माईक सीता नाही दिली, सीता बनून म्हणजे माझी असणारी छाया जरी तुझ्या बरोबर त्या ठिकाणी दिली तरी सुद्धा तुझं मरण अटळ आहे त्या ठिकाणी. अरे बाबा एवढा अट्टास कशाला करतो? कशाला तुला माईक सीता पाहिजे? कशाला त्या सीतेची छाया पाहिजे? अरे तुझ्या अंगात बळ आहे, ताकद आहे, शूरवीर पराक्रमित्व आहे. अरे जा ना तुझ्या असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी, ह्या अशोकवनाच्या ठिकाणी साक्षात सीता आहे. किती तुझ्या अंगात असेल बळ तर त्या अशोकवनातून असणारी सीता त्या ठिकाणी आण, त्या राम लक्ष्मणाच्या समोर त्या सीतेचा छळ त्या ठिकाणी कर. म्हणून पार्वती माता इंद्रजिताला सांगू लागल्या, मारिता अशोकवनात सीता करीला भस्मांत ऐकोनी उमासत अधिक पुरुषार्थ कपटत्वे. मग त्या ठिकाणी इंद्रजिताने सांगितलं, माते तुझा ऐकून मी अशोकवनात गेलो तर ती सीता मला ठेवील का? अगं माझ्या बापाला त्रासून त्या सीतेनं सोडलं, माझी काय वार्ता आहे? मला बघितल्या बरोबर माझा घात त्या ठिकाणी करेल. तेव्हा पार्वती माता म्हणल्या, धिक्क तुझा पुरुषार्थ इंद्रजिता, एवढं कळतय तरी म्हणजे तिला मारायला त्या ठिकाणी चालला. माईक सीतेचे मागणे तू बैसलासी मरण धरणे उमक्षोभे करुण म्हणे जीवे प्राणे मरशील. मग त्या ठिकाणी पार्वती माता म्हणू लागल्या, अरे इंद्रजिता सावध हो म्हणले. आता माईक सीतेचं मागणं म्हणजे जीवावर उधार त्या ठिकाणी व्हावं लागतंय. माईक सीतेचं मागणं म्हणजे तू नक्की म्हणजे त्या ठिकाणी प्राणाशी मुकल्याशिवाय राहणार नाही. तू असणार त्या ठिकाणी म्हणजे पार्वती माता सांगू लागलेली आहे, माईक सीतेचा क्षोभ त्या ठिकाणी झाला. इंद्रजिता तू जाग्यावर त्या ठिकाणी मरून जाशील.
म्हणून असणारी पार्वती माता रागावून इंद्रजिताला बोलू लागल्या. इंद्रजित म्हणे आपण माझ सर्वथा नये मरण निज मरणाचे लक्षण स्वयं आपण अनुवादे. मग इंद्रजित पार्वती मातेचं वचन इंद्रजितानं ऐकलं आणि इंद्रजित सांगू लागला, पार्वती माता मला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे, मला मरण त्या ठिकाणी येत नाही. मग म्हणजे त्या ठिकाणी माझं मरण कशात आहे, मी कसं मरण ही म्हणजे तुम्हीच माझं असणाऱ्या मरणाचं लक्षण म्हणजे त्या ठिकाणी सांगा. 12 वर्षे निराहारी जो का बाळ ब्रह्मचारी ऐसा पुरुष नाही संसारी मी कैसे परी मरेन. मग त्या ठिकाणी पार्वती माता म्हणजे माईक सीता करायला गेला की इंद्रजिता मरशील. तेव्हा इंद्रजित म्हणू लागला, पार्वती माता अजून तुम्हाला माहित नाही का म्हणजे मला मरण नाही. मी किती बी उतावीळपणानं वागलो तरी मला मरणच म्हणजे त्या ठिकाणी नाही. ऐकायचं का तुम्हाला म्हणजे कसं आहे मरण ते. जो कोणी असणारा त्या ठिकाणी म्हणजे 12 वर्ष म्हणजे असणारा अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही, 14 दिवसातच जाग जिरायला लागली. 12 वर्ष म्हणजे जो अन्न पाणी त्या ठिकाणी खाणार नाही, पिणार नाही, जो निराहारी म्हणजे त्या ठिकाणी राहतोय आणि जो बाळ ब्रह्मचारी आहे त्याच्या हातून म्हणजे असणाऱ्या देहाला मरण आहे, अन्यथा मला मरण त्या ठिकाणी नाही. म्हणून इंद्रजित पार्वती मातेला सांगू लागला, ऐसे मानुनी निशेसी इंद्रजित योनी सैन्यसी माईक सीतेच्या मूर्तीसी गडगर्जसी काढिली. मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजितानं सांगितलं, या देहाला मरण नाही म्हणजे जो बाळ ब्रह्मचारी 12 वर्ष निराहारी निरंकार राहिला त्याच्या हातून मरण नाही म्हणजे असं पार्वती मातेला त्या ठिकाणी सांगितलं. असणारा आवेश त्या ठिकाणी आला आणि असणारा कुठं आला ते असणारा लगेच म्हणजे आपल्या असणाऱ्या सैन्यात म्हणजे इंद्रजित त्या ठिकाणी आला आणि तिथं आल्याबरोबर असणारी माई माई सीता मिळाली कवा दिली मग मग म्हणजे असणाऱ्या पार्वती मातेनं जी कृपा आशीर्वादानं म्हणजे स्वतःची छाया म्हणजे असणाऱ्या इंद्रजिता बरोबर दिलेली होती, ती छाया घेऊन आपल्या असणाऱ्या राक्षस सैन्यामध्ये त्या ठिकाणी आला आणि माई सीता त्या ठिकाणी छायारूपी सीता दाखवू लागला. दडदडा निशान घोषी शंखभेरी गडगर्जसी सीतानिता युद्धापासी वानरीतीसी देखिले. मग त्या ठिकाणी वानर सैन्यासमोर हा असणारा इंद्रजित त्या ठिकाणी आला. ही माई सीता ही दाखवली गेली वानरांनी पाहिली गेली. वानर मंडळी असणारी त्या ठिकाणी काय करू लागली, जे का पार्वतीवर दत्त माईक सीता रथिरथस्थ राक्षस सेना परिवार युक्त आणि पदार्थ संग्राम. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित म्हणजे पार्वती मातेच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादानं वरदानानं मिळालेली माईक सीता घेतली गेली. रथामध्ये बसलेला आहे. असणाऱ्या वानर सैन्याच्या समोर त्या ठिकाणी माईक सीता घेऊन आलेला आहे. वानर मंडळीला माईक सीता असणारा इंद्रजित दाखवू लागलेला आहे. कुठं आली म्हणजे वर कुठं आलं का किती बल सांगते असं म्हणलं का की असं वाटलं म्हणून बळ झाला. पण मला काय वाटतं श्री गणेशाय नमः श्री कृपरामचंद्राय नमः. शिवा सांगे वायुपाशी गुह्य सांगावे हनुमंतासी मारिता माईक सीतेसी कैवारासी न करावे. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित म्हणले वानर मंडळी उतावीळ व्हावी, युद्धाला त्या ठिकाणी यावी म्हणून असणारा इंद्रजित माईक सीतेला रथामध्ये घेऊन आलेला आहे. वानरापुढे सीता दाखवू लागलेला आहे. त्यावेळेस असणाऱ्या वायुदेवानी असणाऱ्या आकाश मार्गाने हनुमंत जिथं आहे तिथं असणारं उड्डाण केलं. वायुदेव आले हनुमंताच्या कानात सांगू लागले, हनुमंता ऐक म्हणले, तुम्हाला रागाला नेण्यासाठी तुम्हाला चिडविण्यासाठी म्हणजे असणारा इंद्रजित म्हणजे माईक सीता दाखवू लागलेला आहे. त्या माईक सीता ही माईक आहे म्हणजे खरोखर सीता नाही. म्हणून म्हणजे तिचं असणाऱ्या इंद्रजिताचा वध करण्यासाठी एवढं उतावीळ होऊन म्हणजे त्या असणाऱ्या माईक सीतेचा राग म्हणजे मनात त्या ठिकाणी धरू नको, ती खरी सीता नाही. इंद्र असणाऱ्या वायुदेवानी हनुमंताच्या कानात म्हणजे गुज सांगितलं, देखता सीतेची या घाता हनुमंत करील ते अनर्था मारोनी राक्षसा समजता स्वयं सीता सोडविल. मग त्या ठिकाणी वायुदेवाला वाटलं
की ही सीता बघितल्याबरोबर हनुमंत सत्य सीता त्या ठिकाणी मानील. इंद्रजितानं माझ्या सीतेचा घात केला म्हणून हनुमंताला राग येईल आणि रागाच्या भरात हनुमंत काय चांगलं कार्य करायचं आहे का? एकाला सुद्धा ठेवायचं नाही. पुढचं असणारं कार्य त्या ठिकाणी सगळं म्हणजे हनुमंत त्या ठिकाणी संपवून टाकेल. म्हणून हनुमंताला त्या ठिकाणी गुह्य सांगण्यासाठी वायुदेव आलेले आहेत आणि हनुमंताला माई का सीता हे गुह्य त्या ठिकाणी सांगू लागले. वाल्मिक भाष्य नागत सिद्धी पावावे समस्त पार्वतीचा वरदार्थ तोही गुह्यार्थ पाळावा. मग त्या ठिकाणी असणारे म्हणले पार्वती मातेनं जे असणारं गुह्य असणारं वरदान म्हणजे इंद्रजिताला त्या ठिकाणी दिलेलं ही छायारूपी असणारी सीता त्या ठिकाणी दिलेली आहे. ते विवचन म्हणजे त्या ठिकाणी सत्यत्वात उतरावं आणि जे वाल्मिक ऋषींनी प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर त्या ठिकाणी हजारो वर्ष म्हणजे हे असणारं भाकीत त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. हे वाल्मिक ऋषीचं हे असणारं वचन त्या ठिकाणी सत्य व्हावं म्हणून हनुमंता तो त्या माईक सीतेचा विचार करू नये. तू थोडं शांत त्या ठिकाणी राहावं. त्या इंद्रजिताच्या घातासाठी प्रवृत्त म्हणजे होऊ नये. हे कोणी वायूचा वचनार्थ शिववाक्यवंती हनुमंत पार्वतीचा वदार्थ प्रतिपाळित मारुती. म्हणून मग असणाऱ्या वायुदेवानी कानात गुह्य सांगितलं. हनुमंतानी प्रमाण म्हटलं गेलं आणि महादेवाचं वचन आहे साष्टांग नमस्कार त्या असणाऱ्या महादेवाच्या वचनाला त्या ठिकाणी घातला. पार्वतीच्या वचनाला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला आणि स्थिर होऊन हनुमंतराया राहिले. करावया सीतेचा घात रती वाहुनी माईक सीता इंद्रजित होय अनिता कपिते कती संग्रामी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजितानं म्हणले माईक सीता रथामध्ये घातलेली आहे. वानर मंडळी जिथं उभा आहे तिथं असणाऱ्या युद्धभूमीकडं हा राक्षस सैन्य राम सैन्याच्या समोर आलेला आहे. वानर मंडळींनी माईक सीता त्या ठिकाणी बघितली गेली. काय पुढे होऊ लागलं? इंद्रजिताच्या रथावरी माईक सीता सौभाग्य थोरी भासत से कवन्या परी जेविका करी जानकी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या माईक सीता म्हणजे इंद्रजितानं आणलेल्या इंद्रजिताच्या रथावर आहे. बघणाऱ्याला त्या ठिकाणी माईक सीता वाटत नव्हती. सौभाग्याची थोरवी असणारी सीता सत्य सीता त्या ठिकाणी सगळ्याला पाहणाऱ्याला दिसू लागली. माथाची या केशश्रेणी जटाबंधन वैवेणी एक वस्त्र शय्यधरणी दीनवदन जानकी. मग त्या ठिकाणी सीतामाईकडे पाहू लागले. त्यांना त्या ठिकाणी सीता दिसू लागली. अतिशय दीनवचन आहे. असणारं त्या ठिकाणी एक वस्त्र अंगावर परिधान केलेलं आहे. असणाऱ्या डोक्याच्या जटा त्या ठिकाणी वळलेले त्याची असणारी वेणी त्या ठिकाणी बांधलेली आहे. एवढा असणारा साक्षात सीतेसारखं रूप पाहणाऱ्याला त्या ठिकाणी दिसू लागलं. न घे अस्तरण प्रवरण न घे अभ्यंग मर्दन तेने सर्वांग पैजान दिसे संपूर्ण मलदिग्न. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सीतेच्या अंगावर म्हणजे एक वस्त्र आहे. पांघरायला बी तेच आहे, अंथरून करायला बी तेच वस्त्र आहे. त्या ठिकाणी कसलंही असणारं चंदनमुठी असणाऱ्या सर्वांगाला मर्दान त्या ठिकाणी केलेली नाही. हीन अवस्था दिसू लागलेली आहे. एक वस्त्र परिधान केलेलं आहे ते बी अतिशय मळीन अवस्था सीताबाईची पाहणाऱ्याला दिसू लागली. न घे मंडन भूषण न घे सुमन चंदन न घे तृषार्थ जीवन श्रीराम ध्यान निष्ठ. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या ध्यानात लीन झालेली आहे. राम नामस्मरणामध्ये लीन असणारी सीतामाऊली आहे. कसलंही अन्न नाही, कसलंही पाणी त्या ठिकाणी नाही. सर्वाचा त्याग करून राम नामस्मरणावर आरूढ झालेली सीतामाऊली आहे त्या ठिकाणी आणि दीनवाणी त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. राक्षस आणि दारणांत श्री स्वभावे भयभीत रत रजनी नुनी सर्वांगी व्याप्त दिसे भयभीत जानकी. मग त्या ठिकाणी असणारं जसं म्हणजे एखाद्याला मनाच्या ठिकाणी कुठल्या तरी गोष्टीची भीती लागावी तशी असणारी भीती ही सीतामाऊलीच्या मनामध्ये दिसू लागलेली आहे. भयभीत चेहरा त्या ठिकाणी झालेला आहे आणि एवढंच नाही असणारं त्या ठिकाणी म्हणजे गुडघा छातीशी धरलेला आहे आणि भीतीयुक्त अवस्था असणारी सीतामाऊली आहे. अशी अवस्था पाहणाऱ्याला दिसू लागली. सीता देखुनी हनुमंत सांडून या निज पुरुषार्थ शिववाक्ये पै ध्यान असत दिसे तटस्थ पै राहिला. मग त्या ठिकाणी एवढी सीतेची अवस्था त्या ठिकाणी दिसू लागली. हनुमंतही त्या ठिकाणी पाहतायत. पण हनुमंतांनी जे आपल्या वडिलांनी जे आपल्याला गुण सांगितलेलं आहे
ते गुज ध्यानाच्या ठिकाणी धरलं, महादेवाचं वचन त्या ठिकाणी मनामध्ये मनानं त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळं हनुमंतराय सुद्धा फक्त निश्चित बघत त्या ठिकाणी राहिले असणारे, शांत त्या ठिकाणी राहिलेले आहेत. इंद्रजित स्थगत रथी जानकी अक्रंदत तिथे दे कोणी हनुमंत श्रुश्रवत अति दुःखे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजितानं सीतामाईच्या मस्तकाला धरलेला आहे, मायावी सीतेच्या असणाऱ्या डोक्याला त्या ठिकाणी धरलेला आहे, छळू लागलेला आहे. सीतामाई सोडवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करू लागलेला आहे, भले मोठ्यानं रडत असणारं दुःख त्या ठिकाणी करू लागलेले आहे. हनुमंतराय लांबून असणाऱ्या राक्षस सैन्यातून त्या ठिकाणी पाहू लागलेले आहे. सीतामाईचा असणारा त्या ठिकाणी दुःख होऊ लागलेला हे पाहून हनुमंतरायाच्या डोळ्यामध्ये असणारे दुःख अश्रू वाहू लागलेले आहे. सीता सतीचे हनन हनुमंत वसोये देखोन अश्रुधारा स्रवती नयन करी रुदन अति दुःखे. मग एवढा पुरुषार्थी असणारे हनुमंतराय आहेत, असणारा इंद्रजिताच्या माईका सीतेचं छळन करू लागलेला आहे. हे दुःख पाहावेनाच हनुमंताला त्या ठिकाणी झालेलं आहे. गळगळा असणारा त्या सीतेचा त्रास पाहून हनुमंतराय दुःखाचे असणारे अश्रू आपल्या डोळ्यातून त्या ठिकाणी गाळू लागलेले आहे. कोणी सीतेचा पैघात हनुमान करील अति अनर्थ होता इंद्रजित धाकत त्याने तो रडत देखिला. मग त्या ठिकाणी इंद्रजिताला वाटत होतं हे असणाऱ्या माईक सीतेचा घात करत असताना हनुमंताला राग येईल, रागाच्या भरात तो त्या ठिकाणी येईल, माझा असणारा घात करील. ही जी इंद्रजिताला भीती होती ती भीती व्यर्थ त्या ठिकाणी ठरू लागली. इंद्रजितानं बघितलं एवढा बलवान अतुलबळी पुरुषार्थी असणारा हनुमंत आहे, ह्या सीतेची सोडवणूक करायला धावत येईल असं मी म्हणत होतो, पण काय म्हणली ही तर बायासारखं रडत बसलंय. रडत दे कोणी हनुमंता केशी धरोनिया सीता इंद्रजित साठोबे गरजता इसिमी आता मारीन. मग इकडे म्हणजे हनुमंतराय रडू लागलेले आहेत. इंद्रजितानं बघितलं, इंद्रजिताला अतिशय आवेशच्या ठिकाणी आला, मला ही रडत बसलंय, सोडून करायला येईना. मग कसा रागाला हनुमंतराय जाईल याचा विचार इंद्रजिताने केला, डोक्याला धरलं, केस वळू लागला, हनुमान त्या ठिकाणी करू लागला. तरी मी म्हणले त्या ठिकाणी हनुमंतराय काय त्या ठिकाणी करत नव्हते, फक्त रडत त्या ठिकाणी इंद्रजितानं बघितलं. हे तो मुख्य अवलक्षण हिचे अंगी शुभ चिन्ह हिचे करिता पाणी ग्रहण रघुनंदन अति दुःखी. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित म्हणू लागलेला आहे, ही तर म्हणले अतिशय म्हणले हे तव मुख्य अवलक्षण हिचे अंगी अशुभ चिन्ह हिचे करिता पाणी ग्रहण रघुनंदन अति दुःखी. मग असणारा इंद्रजित त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, ही सीता कशी आहे म्हणले त्या ठिकाणी अवलक्षणी आहे म्हणले. जेव्हा म्हणली ही असणारी सीता म्हणली जनक राजाच्या घरनं म्हणले रामाच्या असणाऱ्या घरी त्या ठिकाणी आली, तेव्हापासून म्हणले रामाला हिच्यामुळे म्हणले दुःख भोगावं लागतं. हिच्या लग्नाचे माझारी परशुरामी झुंजारी पडली श्रीरामाची अशिरी भाग्य करी वाचला. मग म्हणजे हिचं लग्न झाल्यापासून म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला म्हणजे दुःख भोगण्याची वेळ आली. एवढंच नाही, असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी ह्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पदरात म्हणजे ही पल्ल्यापासून म्हणजे रामावर संकट आलंय. पण तेवढ्यात नवी म्हणले बाबा कसा बसा वाचलाय. इंद्रजित त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, हे तव समूळ करंटी बैसोनी श्रीरामाचे पाटी अयोध्ये येता उठाउटी घातला दिक्पटी श्रीराम. मग म्हणली ही असणारी फुटक्यानं शिवाची आहे म्हणली असणारी करंटी आहे. ही असणारी म्हणली त्या ठिकाणी मिथुला नगरी सोडून म्हणले अयोध्या नगरीच्या ठिकाणी आली, लग्न होऊन रामाच्या मागे लागली. तेव्हा म्हणले ते राम राज्य अयोध्या नगरीचा राजा व्हायचा सोडून वनवास भोगायची पाळी म्हणले हिच्यामुळे त्या ठिकाणी आली. वन काढिता श्री रघुनाथ जीवे मारिले दशरथ मुख्य मूळ हे अनर्थ दुःखावस्थाईचेनी. एवढंच नाही म्हणजे ही असणारी राम अयोध्येत सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी बसली नाही, लगेच रामा बरोबर वनवासाला म्हणजे त्या ठिकाणी आली. आणि अयोध्येच्या बाहेर म्हणजे सीतेनं असणाऱ्या रामाला काढल्याबरोबर म्हणजे असणाऱ्या रामाच्या बापाचा सुद्धा घात म्हणजे हिच्यामुळे त्या ठिकाणी झाला. पांढऱ्या पायाची असणारी सीता आहे. इंद्रजित बोलू लागलेला आहे, करिता सीतेचे वरण गेले राज्याचे मंडन सेवेला गोणी आपण वनोवन हिंडवी. एवढंच नाही, ज्या वेळेस असणाऱ्या सीतेवर नजर रामाची गेली, सीता म्हणजे पत्नी म्हणून त्या ठिकाणी आणली वरली, तवाच म्हणजे सगळ्या राज्याचा विध्वंस म्हणजे त्या ठिकाणी केला.
राज्य सोडून म्हणजे वनवास भोगायची पाळी म्हणजे हे सीतेमुळे म्हणजे रामावर आली एवढ्या दुःखाचा डोंगर पसरला हिंडविता वनोवन नाही अन्न रसपान रणशय्येचे शयन अवलक्षण जानकी अव एक राजाच्या पोटी आलेला मुलगा राजाच व्हायला पाहिजे होता पण हिच्या असणाऱ्या पदरी पडला गेला म्हणून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी अनवाणी पायानं वनात फिरायची पाळी आली का असणाऱ्या पायात काट मोल दगडाला ठेचा त्या ठिकाणी लागल्या पाय फुटायची वेळ म्हणजे हे सीतेमुळेच म्हणजे रामावर आली सीता निखळ दुःख राशी दुःख करावया श्रीरामासी स्वय आली वनवासासी दुःख भूतांची दिदले आणि मूळ दुःखाची हिंगड असणारी सीता हे सीतेमुळेच म्हणजे असणाऱ्या रामाला म्हणजे दुःख भोगण्याची वेळ आली स्वतः असणारा राम या सीतेच्या पायात वनवासी त्या ठिकाणी झाला म्हणून इंद्रजित बोलू लागलेला आहे तिथे धरिले वाटे येता दुःखी केला निज भारता विराधे मारावे रघुनाथा तोची अवचिता निमाला मग म्हणले कसं तरी वनात त्या ठिकाणी फिरत असताना म्हणले त्या असणाऱ्या विराध राक्षसाच्या तावडीत म्हणले हिच्यामुळेच राम लक्ष्मण सापडले त्या विराधानं म्हणले ह्यांना असणाऱ्या त्या ठिकाणी मारायचं पण चुकून म्हणले विराधच म्हणले ह्यांच्या असणाऱ्या मारानं त्या ठिकाणी संपला गेला सीता स्वरूपे निखळ पाप सका लक्ष्मण नित्य निष्पाप त्यावरी घातला विशाप दुःख स्वरूप जानकी आणि एवढंच नाही म्हणले या असणाऱ्या सीतेनं म्हणले निखळ असणारा निष्पाप असणारा लक्ष्मण होता पण स्वतःच्या स्वरूपाला त्या ठिकाणी बोलली त्या असणाऱ्या लक्ष्मणावर संशय त्या ठिकाणी घेतला आणि त्याला नाही तेवढं म्हणजे वाईट वगळ त्या ठिकाणी सीता बोलली असणारा इंद्रजित बोलू लागलेला आहे सांग्या त्या नरती सीता दुःख सुखे पंचवटी असता मृगा मागे धाडोनी भरता दुःखावस्था दिगा आणि एवढंच नाही म्हणजे कसं बसं वनामध्ये फिरत असताना त्या रामानं म्हणजे सुखानं पंचवटीच्या ठिकाणी नेली सुंदर झोपडी करून तिथं राहिला दिली तरी बी म्हणजे बाईला मोह त्या ठिकाणी लागला हरणाच्या कातड्याची चुळी शिवायची म्हणून नवऱ्यावर असणारा त्या ठिकाणी मागणं घातलं हरणाला मारण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे रामाला वनवासात म्हणजे त्या ठिकाणी पाठवलं गेलं इचे देखताची मुख लंकेशाशी लागली भीक इचे अभिलाषे दशमुख परम दुःख पावला मग म्हणजे ही रामाला जेव्हा म्हणजे प्राप्त झाली तेव्हापासून सगळे दुःखाचे भोग म्हणजे रामाला त्या ठिकाणी मिळाले आणि म्हणजे त्या राजा रावण बी हिच्यावर म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रफुल्लित झाला हिचा असणारा अभिलाष म्हणजे रावणानं त्या ठिकाणी धरला आणि रावणाच्या जेव्हा संगतीला मिळाली तेव्हा रावणाचा बी काटा काढायला निघायला लागली आणि लंकेत लंका जाळली समस्त कुमारवीर कुंभकर्णार्थ महोदर प्रस्थ निमाले आमच्या बापाला बी काही कळलं नाही म्हणजे रामाला एवढं दुःख देत होती तरी कशाला आणायची म्हणजे लंकेत तरी मी बाप हळंतीला घेऊन म्हणजे लंकेत त्या ठिकाणी आला लंकेत आल्याबरोबर सगळी लंका जाळली सगळ्या राक्षसाचा असणारा प्राणांत त्या ठिकाणी केला माझा असणाऱ्या त्या ठिकाणी चुलत ठेवलं नाही मालत ठेवलं नाही असणारा त्या ठिकाणी चुलत भाऊ ठेवलं नाही पोरं ठेवली नाही ती सगळ्याचा काटा म्हणजे त्या ठिकाणी सीता काढू लागली हे दुःखदायक महागी हे सूरदय बंधू संगभंगी हे मी मारी नररंगी खडकस वेगी उचलिले कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत इंद्रजितानं माईक सीता आणलेली आहे सगळेजण बघतात आणि सीतेच्या आतापर्यंत जेवढे आरोप घेतले त्यानं सगळं सीतेवरतीच टाकले हिच्यामुळेच झालंय सगळं आतापर्यंत जेवढं झालं सगळं आतापर्यंतच कथा जी रामाला दुःख झालं ते हिच्यामुळेच झालं ही अवलक्षणीय आहे ही घरात आल्यापासूनच रामाच्या पाठीमागं दुःख सुरू झालं म्हणून हिला मारणं आणि सगळ्याच्या समोर मारावं म्हणून असणाऱ्या कोशाच्या बाहेर त्या ठिकाणी आपल्या मेण्याच्या बाहेर तलवार इंद्रजितानं काढून हातामध्ये घेतले काढोनी कोशा बाहेरा पुसोनिया खडगधारा मारावया सीता सुंदरा निशाचरा वेश आणि सीतेला रथावरती घेतलेला आहे तिच्या केसाला धरलेला आहे इंद्रजितानं सगळी वानरं पाहू लागलेली होती हनुमंत सुद्धा पाहत होते आणि अशा अवस्थेमध्ये कोशाच्या बाहेर मेण्याच्या बाहेर तलवार काढली ती तलवार पुसली इंद्रजितानं काय करू लागला पुरुषाचे समुष्टी हस्त ते षडनी खडगच
खचित तेने खडगेसी इंद्रजित सीतेचा घात करू आला. पुरुषाच्या पूर्ण मुठीमध्ये बसणारी ती तलवार होती. 6 प्रकारच्या रत्नानं सजवलेली ती असणारी तलवार होती. तेजमय असणारी ती तलवार इंद्रजितानं हातामध्ये घेतली आणि त्या तलवारीनं त्या सीतेचा वध करण्यासाठी तयार झाला. राम नामे अक्रंदती केश कल्पात धरोनी हाती मारावया सीता सती क्रुधान्वित इंद्रजित. आणि ती असणारी सीता माईक होती आणि त्याच्यामुळं राम नामानं आक्रंदन करत होती, राम नामानं ओरडत होती. इंद्रजितानं धरला आणि तिला मारण्यासाठी तयार झाला. शिवाज्ञा सांगे वायू पिता नित्य मायमय सीता इंद्रजित करिता घाता तू सर्वथा भिवू नको. आणि त्यावेळेस महादेवाची आज्ञा वायुदेवाला होती. वायुदेवानं सांगितलं फक्त तुम्ही तुमच्या पोराला आवरा, बाकी काय नाही. ही जरा आगाव आहे, ह्याला जर दिसली सीतेला त्रास झालेला हनुमान उठल, त्याच्यामुळे हनुमंतानं काही अनर्थ करू नये म्हणून महादेवांनी वायूला सांगितलेलं होतं. वायुदेव हनुमंताला कळ गेले. हनुमंताला सांगितलं बाबा ती माईक आहे. माईक म्हणजे खोटा आहे, दिसतंय तसं नसतंय. माईक म्हणजे दिसतंय पण नसतंय. 2 मिनिटांमध्ये सांगतो. द्वाराचा साप आहे, खोटाच आहे का नाही? ती अंधारामध्ये साप खोटा आहे, द्वार आहे. बॅटरीला बघितलं द्वार आहे, पण त्या सापाला बघितलं द्वाराला माणूस भीत असतो, घाबरत असतो. पळत गेला, कुठंतरी आडकरण पडला. आता त्या सापाला घाबरून पळालेला गुडघ्यातनं रक्त निघालं. रक्त खरं आहे का खोटं आहे? मग माईक गोष्टीला पाहून झालेलं दुःख खरं आहे का खोटं आहे? त्या असणाऱ्या माईक सापाला पाहिलं, द्वाराला पाहिलं, साप समजलं, पळालं, अडकून पडलं, रक्त निघालं, गुडघा फुटला, दवाखान्यात 8 दिवस. ही दुःख आहे. माईक गोष्टीपासून होणार दुःख आहे ती. म्हणून तुकाराम महाराज प्रमाण आहे ती, आम्हाला आता आठवण आहे घ्या. असं असणार ती माईक आहे. हा, येरती माईक दुःखाची जनिती. माईक म्हणजे दुःखाची आई आहे. आई उगम आहे ती दुःखाचा. म्हणून असणारी माईक सीता आहे, जिला जन्म आणि मरणच नाही अशी असणारी ती सीता आहे. म्हणून तुम्ही भिवू नका असं सांगतात. जन्म मरणातीत सीता तिचा कोण करील घाता सीता माईक मारिता तू अनर्थ करू नको. अरे बाबा, सीतेला जन्मही नाही आणि मरणही आहे. जन्म मरणाचे अतीत आहे. अतीत म्हणजे वेगळं. ही मुख्य मायाच ही आहे. सीता म्हणजेच महामाया आहे आणि तिच्यापाशी बाकीचेही वासणारे माई कपट छळण काय चालणार आहे. जन्म मरणाच्या पलीकडची आहे. त्यामुळे इंद्रजितानं जरी मारलं तरी ती मरत नाहीये असं वायू हनुमंताला सांगतात. मानुनी शिवाचे वचन रे गुणी सीतेचे हनन हनुमान नित्य करी रुदन माईक लक्षण जाणूनी. महादेवाचं जी वचन आहे ती वचन ऐकलं. महादेवाचे शब्द वायूने सांगितले होते. आज्ञा महादेवाची होती आणि बोलणं आपल्या वडिलांचं होतं. त्यामुळे दोघांचंही वचन हनुमंतांनी मान्य केलं. शांत बसले. काय इंद्रजित करतोय हनुमान बघू लागले. देखता सीतेची या गाता हनुमंत करिता त्या कंता मारिता इंद्रजित लंकानाता अति समजता राक्षसा. आणि सीतेचा घात केल्यानंतर ना हनुमंताला एवढा राग येईल त्या इंद्रजिताला मारून, सगळे असणाऱ्या राक्षसांना मारून, रावणाला मारून सीतेला सोडवील एवढं सामर्थ्य हनुमंताकडे होत आहे असं सांगतात. जाणोनी माई कशी ज्ञान पाळून शिवाचे वचन हनुमान नित्य करी रुदन श्रवती नयन श्रुधारा. आणि हनुमंताला माहिती होत ही माईक सीता आहे. फक्त हनुमंताला माहिती होतं, वायुदेवानं सांगितलं होतं. बाकी सगळ्या बारीक सारीक वानराला काय खरंच वाटणारी होती ती सीता. त्याच्यामुळं फक्त हनुमंताला माहिती होतं ही माईक आहे. आणि महादेवाचंही वरदान होतं, पार्वतीचं वरदान होतं, महादेवाचं वचन होतं. त्याच्यामुळं हनुमंत प्रतिपालन करून शांत बसले. मुख्य शिवाचे वचन सांगून गेला पिता पवन ते हनुमंते पाळून नित्य रुदन करीत असे. महादेवाचं बोलणं आहे, महादेवाचं शब्द आहे. आणि ही पिता असणारा पवन वायुदेव आपल्याला सांगून गेलेला आहे आणि त्याच शब्दाचं प्रतिपालन करायचंय.
म्हणून हनुमान शांत बसले, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं, रडू लागले. ही हनुमंताची अवस्था इंद्रजितानं पाहिली. मारिता देखून या सीता हनुमंत करीला त्या कांता, ऐसा इंद्रजित दाखत होता तो कपी रडता देखिला. इंद्रजिताला सुद्धा माहित आहे आपल्याला बाकीच्या वानराची भीती नाही, टेन्शनही नाही. एकच असा वानर आहे ज्याची भीती आपल्याला आहे, तो हनुमान आहे. ती समोरच बसलाय. जर या माईक सीतेला आपण मारलं तर हनुमान मला मारून सगळ्याला मारील अशी इंद्रजिताला धाक होती, भीती होती. पण तोच हनुमान रडत बसलेला इंद्रजितानं पाहिला, आवेश आला. रडता देखून हनुमंता इंद्रजित झाला उल्हासित, रणरंगी स्वये गरजत निज पुरुषार्थ अनुवादे. आणि हनुमंताला रडत असलेलं पाहिलं इंद्रजितानं. इंद्रजिताला आवेश आला. बरं झालं म्हणलं ही रडायला ही, नाहीतर हे बाबा जर रागवला तर आपल्याला मारून टाकण्याचं सामर्थ्य याच्यापाशी आहे. आणि त्या आता रडत बसल्यामुळं इंद्रजिताला आवेश आला. काय करू लागला? सीता सोडवणे हेत शिळा बांधून असेत, लंके आला श्री रघुनाथ सुग्रीव युक्त सैन्य. आणि इंद्रजितानं पुढे बोलणं कंटिन्यू सुरू ठेवलं. म्हणले हे बघा, ह्याच सीतेला सोडवण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या समुद्रावर दगडाचा पूल बांधून आले. सगळं वानर सैन्य एकत्र गोळा केलं. कशासाठी? ह्याच सीतेला सोडवण्यासाठी. सगळं सुग्रीवासहित सगळं सैन्य वानर इथं आलंय असं इंद्रजित बोलू लागला. ते हे जानक दुहिता सीता ओळखून तू हनुमंता, हिच्या करीतो मी घाता तुझ देखता संग्रामी. आणि इंद्रजित चेतावणी देऊ लागला हनुमंताला. बघ म्हणले हनुमंता, तीच ही जिच्यासाठी तुम्ही आलात, जिला सोडवण्यासाठी रामचंद्र आलाय, तीच ही सीता आहे. ओळख म्हणले जरा बघ हिच्याकडे. आणि तुमच्या सगळ्याच्या समोर मी या सीतेला मारून टाकतो असं बोलू लागला. इसी मारिता जाण आधी तू घेईल प्राण, प्रथा करू नको रुदन आले निदान हनुमंता. हनुमंता रडून रडून आता कशाला रडायला लागलाय? म्हणले रडून काही होत नाही, आधी या सीतेला मारतो, पुन्हा तुला बी मारतो. म्हणले तुझा बी नंबर आहे. म्हणले रडू नको. आता या सीतेला मारलं की लगेच तुला मारणार, पुन्हा मग सगळ्याला एका एकाला मारतो. इंद्रजित बोलू लागला. आधी तुझा घेऊन या प्राण, मग मारीन राम लक्ष्मण अंगद सुग्रीव राजे जन वानर गण वदीन. आणि पुढे इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली. सगळे गप बसले म्हणून ह्याला बळ आलंय बोलायला. हनुमान रडत आहे म्हणून ही बोलायला लागले. इंद्रजितानं सांगितलं हे बघ म्हणले हनुमंता, आता या सीतेला मारले की पहिल्यांदा तुला मारणार, तुला मारले की पुन्हा राम लक्ष्मण सुग्रीव अंगद एक एक वानर शोधून शोधून मारतो असं इंद्रजित बोलू लागला. विभीषणा मुचा चुलता परिपेटला मुच्या खाता, कैचे साधुत्व त्याचे माता तोही मी आता मारीन. अरे तो असणारा विभीषण आमचा चुलताय, माझा चुलताय, सख्खा चुलताय, पण ते आमचाच घात करायला बघत आहे. तिकडे गेल्यापासून सगळं आमच्या खानाखुना रामाला सांगायला लागलंय. हे बारीक बारीक गोष्टी लंकेतल्या सगळ्या रामाला सांगतोय. त्याच्यामुळे ही उग नावाला साधू संत आहे काय? खरंच आहे काय? उग नावाला म्हणून त्या रामचंद्राकडे गेलाय असं इंद्रजित बोलू लागला. हनुमंतासी निर्वस्तून इंद्रजित करिता गर्जन, शिववाक्य प्रतिपाळून धरिले मौन हनुमंते. हनुमंताची निर्बत्सना केली इंद्रजितानं, पण हनुमान शांत बसले होते. कारण हनुमंताला सांगितलं होतं महादेवाचं वरदान आहे, माईक आहे, खोटी आहे सीता. त्याच्यामुळे हनुमंत सगळं ऐकून घेत होते. बघतो म्हणले नंतर, आता नाही. म्हणून हनुमंताने सगळं ऐकून घेतलं ते इंद्रजिताचं. गप बसले. इकडे इंद्रजित काय करू लागला. इंद्रजित मारिता माईक सीता, तू न करावे पुरुषार्था, सांगून गेला पवन पिता तेही तत्वता प्रतिपाळी. आणि ज्या वेळेस इंद्रजित आला रथावरती त्यावेळेस हनुमान गप का बसले? आतापर्यंत 3 वेळा झाला महाराज. जी महत्वाचं आहे ती डबल डबल सांगावं लागते. एक उमेला सूचकी सरला तर पुढच्या उमेला दिलेला आहे. हे अतिशय महत्वाचं वाक्य. आतापर्यंत किती वेळा सांगितलं नाथ महाराजांनी? महादेवाचं वरदान आहे, पार्वतीचं वरदान आहे, माईक सीता आहे. इंद्रजितानं त्या सीतेला मारल्यानंतर तुम्ही तिच्या कैवारासाठी जाऊ नका असं वायुदेवानं हनुमंताला सांगितलं. हे किती वेळा परत परत नाथ महाराज आपल्याला आठवण करून देत आहेत. म्हणून हनुमान शांत बसलेत, गप्प बसलेत. इकडे इंद्रजित काय करतो? निवांत दे कोणी हनुमंत तवत इंद्रजित गरजत, माईक सीतेचा करावया घात खडगा हात घातला. हनुमान निवांत बसलेले पाहिलं इंद्रजितानं. त्याला तिकडं आवेश आला.
जोपर्यंत हनुमान गप बसले, रडत बसले, तोपर्यंत इकडे इंद्रजिताला स्फुरण येत होतं, आनंद वाटत होता त्याला. त्याच्यामुळे त्यानं सीतेच्या केसाला धरलं, कोशामधून मेणामधून तलवार खडग बाहेर काढली. काय करतो? सीता रडत पडत राम नामे अक्रंदत, चित जोटीस घालोनी हात खडग तुळीत इंद्रजित. सीता रडत होती, हाका मारत होती रामाला, राम नामानं आक्रोश करत होती, रामचंद्राला बोलवत होती. आणि अशी असणारी सीता रडत असलेली इंद्रजितानं तिच्या केसाला धरलं आणि आपल्या असणाऱ्या कोशामधून मेणामधून तलवार बाहेर काढली. काय करू लागला? माईक सीता वदद्वारा अति उल्लासित निशाचरा, अश्मनिशीत खडगधारा सीतेच्या शिराचे दिले. आणि मग इंद्रजितानं, माईक सीता होती, इंद्रजिताला माहिती होतं आणि त्या सीतेचा वध करण्यासाठी त्याला उल्हास होता, त्याला आनंद होता. आणि मग त्या सीतेला मारायचं म्हणून दगडानं कोर लावलेली ती तलवार होती, अतिशय त्या ठिकाणी धारधार तलवार. ती तलवार इंद्रजितानं परत 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 त्या तलवार पुसू लागला. काय करतो? द्विज घातली यज्ञोपवीत, तैसा करिता शस्त्रघात, माईक सीतेचे पैप्रेत नदीचे व्यक्त रणांगी. आणि मग इंद्रजितानं ती असणारी तलवार बाहेर काढली. काढल्याबरोबर ते असणाऱ्या सीतेचं मुंडकं उडवलं. उडवल्यानंतर सुद्धा तिचं प्रेत तिथं रथावरती दिसलं नाही, तिचं उडवलेलं मुंडकं सुद्धा कोणाला दिसलं नाही, सगळं अदृश्य गतीनं गायब झालं असं सांगतात. नाही रथावरी शिर, नाही धरेवरी शरीर, अवघे झाले निराकार आश्चर्य थोर सुरसिद्ध. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आता सीता रडत होती रथावरती आणि इंद्रजितानं मुंडकं उडवल्याबरोबर मुंडकं दिसायला पाहिजे, उडवल्याबरोबर आकाशातून जाताना दिसायला पाहिजे, खाली जमिनीवर कुठंतरी पडायला पाहिजे, तिचं बाकीचं शरीर जे आहे ती रथावरती दिसायला पाहिजे. काही सुद्धा दिसलं नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटू लागलं. मारिता दोराच्या सर्पाशी, तळी प्रेतत्व नाही त्यासी, देवी माई कशी तेसी नाही देहासी देयत्व. आणि उदाहरण दिलं मग अशीच मी सांगितलं होतं, द्वारा आहे, त्या द्वाराचा साप आहे, अंधारामध्ये द्वारा दिसला, किती जरी काट्या मारल्या त्या असणाऱ्या द्वारारूपी सर्पाला तरी त्या द्वाराला काय होणार आहे? काहीच होणार नाही. काट्या किती जरी मोडल्या तरी द्वाराला काही फरक पडत नाही, कारण ती नाहीच. दिसलं सापासारखं पण ती नाही. तसं सीता सगळ्यांना दिसली सीतेसारखी, पण ती नव्हती, माईक होती, खोटी होती असं सांगतात. माईक सीता प्रेत मूर्ती, नाही रती नाक्षिती, देखोन इंद्रजित निजचित्ती भय भ्रांती पावला. माईक सीता होती आणि तिची असणारी प्रेताची मूर्तीरूपी प्रेत तिचं दिसलंच नाही, रथावरही दिसलं नाही, खाली कुठं पडलेलं दिसलं नाही, मुंडकं उडवताना तिचं आकाशामध्ये गेलेलं दिसलं नाही, काही दिसलं नाही, सगळं अदृश्य झालं. इंद्रजितानं बघितलं, आता नाही मुली घरला जातो, आता आपण निश्चितच मरतोय. कारण आधीच सांगितलं होतं पार्वतीनं, सीतेचा घात केल्याबरोबर तुला मरण येणार आहे. तीच भीती इंद्रजिताला वाटू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. तव ते आकाशात शब्द उठला भयभीत, रिगो न शकसी लंकेत, होईल प्राणांत संग्रामी. इंद्रजितानं माईक सीतेला मारल्याबरोबर आकाशामधून आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे बघ इंद्रजिता, तुला पार्वती आई साहेबांनी सांगितलं होतं नको करू, पण तू केलंय. आता तू महागारी जिवंत लंकेमध्ये जाऊ शकणार नाही. आता तुझा इथंच मृत्यू, तुला इथंच येणार आहे असे आकाशाची वाणी सांगू लागले. जितके तुवा केले कपट, आता त्याचा आला शेवट, सौमित्र छेदिला तुझा कंठ, रणी यत्यष्ट भिडवणी. आणि आकाशामधून आवाज निघू लागला, इंद्रजिता, आजपर्यंत जेवढे तू पाप कर्म केलेले आहे त्या सगळ्यांचं शेवट आज आलेला आहे. इंद्रजित, तुझ्या बरोबर भयंकर युद्ध लक्ष्मणजी करतील आणि रणांगणामध्ये भिडून लक्ष्मण तुला मारून टाकतील असं आकाशवाणी सांगू लागले. मारिता माईका सीता, कोपाला हनुमंता, करावया इंद्रजिताच्या गाता, होय उचलिता माशिळा. इतक्या वेळ रडत बसलेला हनुमान ज्यावेळेस सीतेला त्यानं मारलं, माईक सीतेला मारलं, हे हनुमंतानं पाहिल्यानंतर हनुमंताला राग आला
माईक जरी असली तरी ती सीतेची मूर्ती होती आणि तिला मारल्यामुळं हनुमंताला राग आला. प्रचंड असणारी मोठी शिळा दगड हनुमंतानं उचलला, इंद्रजिताच्या रथावर सोडला. झाला वया इंद्रजिताच्या कपाळा कोपे हनुमंते सोडिली शिळा. इंद्रजिताने देखोनी डोळा बाण जाळा वर्षत. आणि हनुमंताने मोठी प्रचंड भयानक शिळा घेतली आणि या शिळेच्या घावानं मारावंच त्या इंद्रजिताला मारूनच टाकावं म्हणून हनुमंताला आवेशानं ती असणारी दगड मोठी प्रचंड शिळा हनुमंतानं सोडलेली होती. शिळा आपल्याकडे येत असताना इंद्रजितानं पाहिली, असंख्य बाणाचा वर्षाव केला तरी शिळा भंग पावत नाही. विंदिता कोटी कोटी बाण शिळा ना फुटे अति दारुण. विंदिताही वज्रबाण अनुप्रमाण भंगेन. हनुमंतानं सोडलेली प्रचंड शिळा इंद्रजिताच्या अंगावरती येत होती. कोट्यवधी बाण इंद्रजितानं सोडले तरी सुद्धा अनुप्रमाण शिळा भंग पावली नाही. वज्रासारखी तीव्र बाण सोडले तरी सुद्धा शिळेचा भंग झाला नाही. ती शिळा इंद्रजिताच्या अंगावरती येऊ लागली. ऐसे देखोनिया डोळा उघडोनिया तितीची या बिळा. इंद्रजित रथेसी सगळा स्वयं पळाला त्या माझी. आणि लगेचच इंद्रजितानं पाहिलं ही शिळा आता आपल्याला ऐकत नाही. ही जर शिळा आपल्या अंगावर पडली तर आपण मरूनच जातोय. म्हणून तिथंच रथापाशी एक बीळ होतं. इंद्रजितानं आधीच नियोजन करून ठेवलेलं, अडचण आली की बिळातला पाहिजे म्हणून लगेचच असणाऱ्या इंद्रजित त्या बिळामध्ये रथासहित गेला. त्या शिळेचं काय झालं? चुकला इंद्रजिताचा घात शिळा पडता सैन्यात. अवघ्या एकीची झाला घात झाला प्राणांत शिळा तळी. आणि हनुमंतानं सोडलेली प्रचंड शिळा इंद्रजितावर पडणार होती पण त्यानं बिळात गेला रथासहित. त्याचा रथ घोडे सारथी इंद्रजित सगळे वाचले पण त्याच्या संगतीला जी आलेली होती त्यातलं एक बी वाचलं नाही. म्हणून दुष्टाची संगत कधी बी हानिकारकच असते. हे इंद्रजिताच्या संगतीला आलेली कोणी वाचलं का दगडाखाली मरून गेले. जेवढी जेवढी राक्षस होती त्या दगडाखाली सापडले सगळे मरून गेले असं सांगतात. शिळा तळी राक्षस संभार मारिता देखोनी वानर. आले गरजता पार शिळा शिकार तरु हस्ती. बाकीच्या वानरांनी विचार केला बजरंगबली पुढे निघाल्यात आपण कशाला गप बसायचंय. सुरुवात हनुमंतानं केल्याबरोबर लगेचच बाकीचे असंख्य वानर आले. झाडं घेतली, दगड घेतली, पर्वत शिखर घेतलं, राहिलेल्या राक्षसांना मारू लागले. एक मारिती शिळा शिकारी एक मारिती तरुवरी. राक्षस सैन्यासी गोहरी करू वानरी आदरिली. मग वानर असंख्य आलं. कुणी दगडानं मारू लागलं, कुणी असणारी मोठी शिळा शिखर पर्वत झाडं घेतली आणि दिसल त्या राक्षसांचा संहार करायला सुरुवात केली. इंद्रजित अडकला बिळात राखण बैसला हनुमंता. बाहेर निघता करीला घात तेने दाखत इंद्रजित. इंद्रजित बिळात गेलेला हनुमंतानं बघितलं. हनुमान म्हणला बिळाच्या तोंडाला बसतो कवा बाहेर निघतोय बघतो. बाहेर निघाला की मारूनच टाकतो कारण राग आलेला होता हनुमंताला. म्हणून त्या बिळाच्या दरवाजापाशी हनुमान बसले. इंद्रजिताला आतमध्ये टेन्शन आलं. म्हणले बाहेर निघले की हनुमान ठेवीत नाही असा विचार इंद्रजित करू लागला. एकीकडे वानरवारी बोंब सुटली एक सरी. इंद्रजिताने खडगधारी सीता सुंदरी मारिली. आणि इकडं सगळ्या वानर सैन्यामध्ये बोंब सुटली सगळ्यांना. आकांत वानर सेनेमध्ये अशी एक बातमी प्रगट झाली पसरली की इंद्रजितानं सीतेला मारलेला आहे. आणि ही जर बातमी रामापर्यंत गेली तर राम आपल्या जीवाचं काहीतरी करतील असं विचार हनुमंताच्या मनात आला. ऐसे ऐकताची मात दाकिन्याला हनुमंत. सीता विरहे श्री रघुनाथ धनी प्राणांत करीला. प्रत्येक वानर म्हणू लागले इंद्रजितानं सीतेला मारलं, इंद्रजितानं सीतेला मारलं. ही जर बातमी रामापर्यंत पोहोचली तर राम काहीतरी करतील, विपरीत करतील. म्हणून हनुमंतानं वानरांचं बोलणं ऐकलं आणि ही बातमी रामापर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण रामाकडे जावं असा विचार हनुमान करतात. बिळी सोडून इंद्रजितासी हनुमान आला वानर सेनेसी. निवारी त्यांच्या युद्धासी श्रीरामापासी यावं
आणि हनुमंतानं ते बीळ सोडलं. हनुमंताला माहिती आहे हे आपल्या हातून मरतच नाही. कशाला उगाच म्हणले टाइमपास करायचा, जाऊ दे म्हणले त्याला, जाऊ दे कुठं बिळात लपायचंय, कुठं लपाते तर लपू द्या. ते सोडलं बीळ. वानर राक्षस यांचं युद्ध सुरू होता. ते वानरांचं युद्ध थांबवत थांबवत वाट काढत 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 हनुमान रामाकडे निघाले. जी निमित्त युद्ध करणे ती सीता मारिली इंद्रजिताने. हा वृत्तांत सांगावया कारणे शीघ्र जाणे श्रीरामापासी. आणि मग हनुमंताने विचार केला ज्याच्यासाठी युद्ध करायचंय ती सीता इंद्रजितानं मारली अशी बातमी रामाला वानराकडून कळल. मग नेमकं ती बातमी काय आहे? ती बातमी सत्य सांगण्यासाठी, सत्य वार्ता सांगण्यासाठी आपण रामाकडे जावं असा विचार हनुमान करतात. आम्हा मुख्य श्रीरामचंद्र सुग्रीवांचा राजेंद्र सीतावधाचा विचार सांगो समग्र त्यापासी. हनुमान विचार करतायत आम्हाला मुख्य असणारा रामचंद्र देव आहे आमचा आणि सुग्रीव हा राजा आहे. मग आपल्या स्वामीला आणि राजाला खरी बातमी, सत्य बातमी सांगायला पाहिजे. म्हणून इंद्रजिताने सीतेचा वध केलेली बातमी बाकीच्या वानराकडून रामाला कळण्यापेक्षा आपण स्वतःच सांगावी असा विचार हनुमान करतात. ते तव विचार चक्रवर्ती कैसा काय विचार करती. विचार करोनी जे सांगती त्याची निश्चिती करू आम्ही. आणि विचार केला हनुमंतानं. ते तव विचार चक्रवर्ती, विचारांचे राजे आहेत ते. आणि माणूस कधी कोणता काय विचार करेल काही सांगता येत नाही. बुद्धीच्या ठिकाणी संकल्प विकल्प असतात. कधी कुणाच्या डोक्यात काही विचार येईल सांगता येत नाही. आता सीतेला मारलं ही जर बातमी रामाला कळली तर राम काय विचार करतील, सुग्रीव राजा काय विचार करेल. त्याच्यामुळं आपण ही सत्य बातमी रामाला सांगू. मग ती ह्याच्यावर विचार करून जे आम्हाला सांगतील तेच आम्हाला करणं मुख्य कार्यार्थ आहे. हनुमान बोलतात. इंद्रजिताने मारिली सीता सत्य न माने श्री रघुनाथा. जन्म मरणाची कथा सीतेसी सर्वथा सेना. आणि वानरामध्ये गोंधळ उठला. इंद्रजितानं सीतेला मारलं, इंद्रजितानं सीतेला मारलं. पण रामाला माहिती होतं सीता मरतही नाही, कुणाला तिला मारताही येत नाही. कारण जन्म मरणाच्या पलीकडची आयोनिजा सीता आहे, ही कुणालाच मारता येत नाही हे रामचंद्राला माहिती होत. युद्धापासून वानर सैन्य सैन्य काढणी समग्र. पुढे होनी हनुमान वीर आले सत्वर रामापासी. मग राक्षस वानरांचं युद्ध सुरू होतं. त्याच्यामधून वाट काढत 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 हनुमानजी निघालेले होते. हनुमंत पुढे पाठीमाग अनेक वानर रामचंद्राच्या जवळ आले. पाळनिया शिववरदान हनुमान आला करीत रुदन. तेथे कोणिया रघुनंदन पावली गुण वरदाची. आणि मग महादेवाच्या वरदानाचे प्रतिपादन हनुमान करताय. आणि तोच हनुमान रडत येत असताना रामचंद्राने पाहिलं. ज्याच्याकडे कसली चिंता नाही, भीती नाही, आजपर्यंत कधी रडला नाही, असं हनुमान का रडत आला असावा असं रामचंद्रांनी स्वतःच्या अंतःकरणाला विचार केला. त्यावेळेस रामचंद्राच्या लक्षात आलं ही महादेवाच्या वरदानाच्या प्रतिपालनासाठी हनुमान रडत आला असा विचार, अशी खूण रामचंद्राला पावली. इंद्रजिताने मारिली सीता ऐसे हनुमंते सांगता. मिथ्या कळोनी तत्वता आली रघुनाथा महामूर्छा. आणि हनुमंताने सांगितलं देवा रामा, ज्या सीतेसाठी आपण आलेलो आहोत ती सीता इंद्रजिताने मारली ही रामाला कळलं, पण मिथ्या जाणून ही सगळं खोटं आहे, ही सगळं खोटं आहे माहिती असून रामचंद्र रडू लागले. माईक सीता माईक वार्ता मिथ्या जाणुनी तिच्या गाता. मूर्छा आली श्री रघुनाथा शिववरदाता पाळावया. असं पांडुरंगावर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग वणीपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे महादेवजीचं बोलणं पाळण्यासाठी. जर परशुरामचंद्र ऐकलं नसतं आधी केले मग सांगितलेले परशुरामचंद्राचं चरित्राचं आधी ते करतात. आपण त्यांनी जर देवाचा आता प्रतिपाळ बोलणं ऐकलं नसतं तर आपण तरी ह्या साधू संतांचं देवाचं बोलणं कशाला ऐकलं असतं. ऐकलंच नसतं, ते ऐकत नसतं आपण काय ऐकावं. त्या महादेवजीचं वरदानाने बोलणं खरं करण्यासाठी खोटी आणलेली सीता, खोट मारलेलं सगळं बरोबर रामचंद्राला कळलं.
पण तरी सुद्धा प्रभू रामचंद्र रडू लागले. गंगा तिरीचा तरुवर उन्मळणी पडे थोर तैसा पडिला रघुवीर दुःख दुर्धर सीतेचे. गंगा नदीच्या तीरावर एखादं झाड असावं, सोसाट्याचा वारा यावा आणि सोसाट्याचा वारा आल्यानंतर झाड उलमडून पडावं, तशा प्रकारचं प्रभू रामचंद्र रडत रडत बेशुद्ध अवस्थेत सीतामाऊली संपली म्हणून पडले. श्रीराम मूर्छिता पडता लक्ष्मणासी दुःखावस्था वाहा. आलंगोनी बंधू वत्सलता अंगी भराता निज. प्रभू रामचंद्र बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. कळवळ अंतःकरणाच्या ठिकाणी बंधुभाव निर्माण लक्ष्मणजीचा झाला. लक्ष्मणजी पळतच गेले, प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं, उठवलं आणि आपल्या मांडीवर मुंडकं ठेवलं आणि झोपवलं. अंगी वाहुनी श्री रघुनाथा स्वयं लक्ष्मण होय बोलता इंद्रजिताने मारिली सीता उपायाता दिसेना. मांडीवर प्रभू रामचंद्राला झोपावलं. लक्ष्मणजी मनात म्हणू लागले, काय त्या इंद्रजिताने सीता माऊली मारली, आता काय करू, किती दुःख झालं, आता कसं सहन एवढं दुःख करू, असं इंद्र असणार लक्ष्मणजी म्हणू लागले. महापापा मारणे सीता तेने सुखरूपता इंद्रजिता आम्ही वर्तित स्वधर्मता दुःखावस्था आम्हासी. हा महापापी इंद्रजित म्हणले, त्या पापाने घरावर त्यांनी म्हणले असणारे सीता माऊलीला संपवलं, त्याला सुख वाटलं आणि आम्ही नीतीने न्यायाने धर्माने वागतो, तरी आमच्यात माग कसं अशी पीडा हाय का नाही. आपणच म्हणतो का नाही, चांगलं वागतोय तरी हायच, वागू तरी कसं, आणि एवढं धर्माने नीतीने न्यायाने वागतोय तरी आम्हालाच दुःख, आणि ती पापाने वागतोय इंद्रजित. खाऊ नाही ती खातय, पिऊ नाही ती पितय, जिकडे जायचं नसतं तिकडं जातय, तरी देव बी त्यांच्याच भाल्यावर हाय का नाही. आणि आमच्या माग असं का, असं लक्ष्मणजी म्हणू लागले. धर्म धर्म विवंचना न कळे सहसा अज्ञाना एता श्रीरामा मूर्छना ती वेदना वानरा. धर्माने अधर्माचा विचारच नाही म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे असणार. अज्ञान लोकांना काय कळतं, धर्माने बघावं का अधर्माने बघावं काहीच कळत नाही. तसं इंद्रजिताना आणि लोक धर्माने नीतीने न्यायाने वागतो, तरी आमच्या मागे असं दुःख म्हणले असणार का, असं बरं. वानरांनी बघितलं, वानरालाही दुःख वाटू लागलं. वानर मिळून या सकाळ निरोत्पली सुगंध जळ शिंपिता श्रीराम मुख कमळ झाला आळू माळ सावध. मग वानरांना काळजी लागली, कसं बरोबर रामचंद्राला सावध करावं म्हणून दिल्या असणाऱ्या पाकळीचं एक कमळाचं फुल आणलं, त्याच्यावर थोडस पाणी घेतलं आणि प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्यावर शिंपडलं गेलं. थोडेसे प्रभू रामचंद्र सावध झाले. हनुमंताची या समता पाळावया शिववरदार्था अत्यंत मूर्छा श्री रघुनाथा आली विकळता सर्वांगी. जसं हनुमंतरायांनी म्हणले असणारा प्रतिबळ महादेवजीच्या शब्दाचा केला, तोच प्रतिबळ महादेवजीच्या शब्दाचा करण्यासाठी प्रभू रामचंद्राने सुद्धा या देहाच्या अंगी भली मोठी विशुद्धपणा आणला. ऐसे देखोनी श्री रघुनाथा लक्ष्मणासी दुःखावस्था इंद्रजिताने मारिल्या सीता राम सर्वता वाचेना. आणि प्रभू रामचंद्राची अशी अवस्था लक्ष्मणजीने बघितली गेली. लक्ष्मणजीला खरं वाटू लागलं, सीता माऊली संपल्या म्हणल्या बरोबर असणार. लक्ष्मणजीला दुःख अनावर झालं आणि दुःखाच्या थारुळ्यात लक्ष्मणजी पडले आणि म्हणू लागले, प्रभू रामचंद्र सीता संपली इंद्रजिताने, की प्रभू रामचंद्र सुद्धा संपणार. श्रीरामे सोडिताची प्राण अवघा त्याचे मरण दुःखे मरतीला भरत शत्रुघ्न सांडतीला प्राण तिघी माता. प्रभू रामचंद्र संपला की मी पण संपत आहे. लक्ष्मणजी म्हणू लागले, मी संपलं की भरतजी संपतात, भरतजी संपले की असणार तिघी मातांना करणार. प्रभू रामचंद्र संपले, लक्ष्मणजी संपले, भरत शत्रुघ्न संपले. तिघी माता, कौशल्य माता, कैकेयी माता आणि सुमित्रा माता, तिघी पण आपला असणारा जीव देते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः. निमालिया रघुनंदन निमती आयुधेचे जन किसकिंदे निमती वानर गण प्रळय पूर्ण पय आला. आता भला मोठा प्रळय आमच्यावर ओढाला असं लक्ष्मणजी म्हणू लागलेले. प्रभू रामचंद्र संपले की अयोध्या नगर संपल्याशिवाय राहणार नाही. अयोध्या संपलं की वानर मंडळाचं किष्किंधा नगर आहे ते सुद्धा संपल आणि काय होईल. जाताची शरीराचा प्राण कोणते इंद्रियाचे चरण ते विनिमल रघुनंदन आम्ही जाण निमान. जसं म्हणजे असणारा ह्या देहातील प्राण निघून गेल्या बरोबर सर्व इंद्रिय चेतन
पडतात, तसं प्रभू रामचंद्र गेले की आम्ही असणाऱ्या निर्जीवासारखे पडेल. आता काय करू? येऊन जाता आत्मा प्रेत रूप राहे प्रतिमा, तैशेची होय गामा स्वय श्रीरामा. मरताची देहातून असणारा आत्मा निघान गेल्याबरोबर जसं पुतळ्यासारखं शरीर पडावं, तसं प्रभू रामचंद्र गेले की आम्ही पड चालू. आता काय करू? श्रीराम जीव आम्ही देहवंते, श्रीराम आत्मा आम्ही भूते, श्रीराम चैतन्य आम्ही चित्ते, अन्यता येते असे ना. अहो तू वेगळं काही छजत नाही म्हणले. प्रभू रामचंद्र जीव असले तर आम्ही देह आहोत. प्रभू रामचंद्र म्हणले आमच्यासाठी चैतन्य असलं तर आम्ही असणारे. प्रभू रामचंद्र आत्मा असले तर आम्ही त्यांच्यासाठी असणारे जीव आहोत. म्हणले श्रीराम चैतन्य घन आनंदमय असेल तर आम्ही चित्त आहोत. प्रभू रामचंद्राला सोडून दुसरं काहीच नाही. करोनी सीतेचा निज घात साधिला इंद्रजिताने पुरुषार्थ आमुचा विद्वासोनी स्वार्थ अति आकांत ओढावला. असणारे सीतामाऊलीला संपवलं इंद्रजिताने. आपला असणारा पुरुषार्थ गाजीला आपली कीर्ती केली. पण आम्हीच म्हणले असणारा किती विध्वंस केला, किती नुकसान केलं. आमची सीतामाऊली संपवली, आमची अपकीर्ती इंद्रजिताने केली. आता काय करू? इंद्रजिताने मारिली सीता, काय उपाय नचले सर्वता. केवी वाचावे रघुनाथा, परम चिंता इंद्रजिताने सीतामाऊली संपली. याच्यावर आता असणारा उपाय काही चालेल आमचा. आता सगळ्यांना चिंता लागली, काळजी लागली. प्रभू रामचंद्र संपलं की सीतामाऊली बी सीतामाऊली संपल्या की प्रभू रामचंद्र ही संपत येत. आता काय करावं? श्रीरामाचे रंगता स्वय झाले हनुमंत, हनुमंताचे मनोगत श्री रघुनाथ स्वय झाले. प्रभू रामचंद्राच्या मनात हनुमंतराय जाणतात आणि हनुमंतरायाच्या मनात प्रभू रामचंद्र जाणतात. का? एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई, वामसवे भगत तुका म्हणे एकाची अंग एकच अंगाचे. श्री आपलं महादेवजी काय आणि प्रभू रामचंद्र काय असणारे काय एकच आहे दोघात असणारा. हाय हरा भेद नाही नका करू वाद, एक वेलांटीची भेदाची नाळ. भेद करत नाळ फक्त वेलांटीचा हरी हर. आणि अशा प्रकारे एकमेकाच्या हृदयातलं दोघांच्या दोघं जाणतात. म्हणले जाणून काय केलं? लक्ष्मणाची करिता रुदन, वानर अवघे चिंता मग्न, मित्य सीतेचे हनन, आला शोधून विभीषण. मग काय झालं? प्रभू रामचंद्र रडत आहेत. वानराने बघितलं, वानरावी लागली रडायला. का तर शेजारच असतं ना अवघून, त्याच्यामुळे ती रडायला लागली की आपोआप रडू येत असतं. रडायला लागली वानर मंडळी. पण विभीषण काकाने तपास काढायला सुरुवात केली. सीतामाऊली नेमक्या कुठं आहेत, मारल्या का नाही याचा तपास काढायला विभीषण काकाने सुरुवात केली. सर्व तपास घेतला विभीषण काकाने. प्रभू रामचंद्राच्या जवळ आले. दूत धाडोनी लंके आत, अशोकवाणी सीता स्वस्त, इतुका घे होनी व्रतांत, आला त्वरित विभीषण. काय शोध घ्यायला सुरुवात केली. त्या दूतांना बोलवलं. अरे जावरे म्हणले की अशोक म्हणत म्हणले सीतामाऊली आहेत का बघून झाडाखाली म्हणले असणार. लगेच 2-4 गेले, पळतच गेले. हो आहेत. विभीषण काकाकडे आले आणि विभीषण काकाला सांगितलं सीतामाऊली अशोक वनात आहेत. तव वानर कटकांत, वार्तत आहे अति अकांत, ऐकोनी सीतेचा मनार्थ, श्री रघुनाथ मूर्छित. मग इकडे तर वानर मंडळीमध्ये काय आपलं आता जगून काय उपयोग आहे.
प्रभू रामचंद्र सीता माऊली संपली, प्रभू रामचंद्र संपणार, मग आपलं तरी वाचून काय बघ मरा आपण म्हणले. मरणा धारणाला सगळे वानर मंडळ बसले, काय करावा प्रभू रामचंद्र बेशुद्ध पडले, काय करावा प्रभू रामचंद्र बसले, आता मारतेला ना आपण बी मारावं अशी वानर मंडळी विचार करत असताना तेवढ्यात पुढे काय झालं. महामोहे अति मोहित उचलतो बरोबर. मूर्छा पुत्र श्री रघुनाथ गेले दुखे दुखा बिंबूत अशोक वालित बिभीषण. मग अशा प्रकारे म्हणजे सर्वच्या सर्व वानर मंडळी दुःखाच्या थरवळ्या येतात. प्रभू रामचंद्र असणाऱ्या दुःखाच्या थरवळ्यात बसलेले आहेत. का मोह निर्माण झाला ना, मी आणि माझं म्हणलं म्हणून असणारे दुःख झालेले आहेत. तर इकडे बिभीषण काका अशोक वनातली बातमी आणली. लक्ष्मणाचे मांडीवरी श्रीरामी विकळता भारी स्वामी मूर्छित कैशा परी उसे आधारी बिभीषण. वट हलवायची जरा मग बरोबर जागच्या जागेवरच धावता. हा वट हलवायचं, वट हल्लं की बरोबर हलतं. तुम्ही जागच्या जागेवर नुसतं कंटातनच काढता. मग म्हणले प्रभू रामचंद्र बेशुद्ध अवस्थेत लक्ष्मणजीच्या मांडीवर पडलेले आहेत. सर्व वानर मंडळी असणारे किलकिल करत सर्व लढायला लागलेले आहेत. सर्वांना दुःख अनावर झालेलं आहे. तेवढ्याच बिभीषण काका अशोकवनातला निरोप घेऊन आले आणि प्रभू रामचंद्राकडे बघून म्हणू लागले, प्रभू रामचंद्र दुःख होण्याचं काय कारण आहे, का बेशुद्ध पडल्यात ऐका. कोण लागला आघात कैसेली श्रीराम मूर्छित ऐसे बिभीषण पुसत त्याशी सांगत सौमित्र. मग असणारा बिभीषण काका विचारू लागला, कुणी मारलं व कुणी हाणलं व प्रभू रामचंद्राला. म्हणले का एवढं कुणी मारलं, म्हणले प्रभू रामचंद्र बेशुद्ध पडल्यात. बिभीषण काका विचारायला लागले, लक्ष्मणजी काय सांगू लागले. इंद्रजिताने मारिली सीता ऐसे हनुमते सांगता मूर्ती आली श्री रघुनाथा उपायाता दिसेना. सांगायला सुरुवात केलं. इंद्रजिताने लक्षिता माऊलीला संपवला. ती बातमी प्रभू रामचंद्राने ऐकली आणि प्रभू रामचंद्र बेशुद्ध पडले. आता ह्याच्यात काय उपाय दिसना मला, ह्याच्यावर काय बिभीषण का उपाय असला तर सांगा. असं मधीच हनुमंतराय बोलू लागलेत. हनुमंताचा वचनार्थ मित्यानं मानी श्री रघुनाथ त्याने सांगितला सीतेचा घात मूर्ती विभूत श्रीराम. लक्ष्मणजी सांगू लागले, बघा तिकडून कुठून तरी हनुमंतराय आले आणि त्या हनुमंतरायाने सांगितलं इंद्रजिताने सीता माऊली संपवली. लगेच जागच्या जागेवर प्रभू रामचंद्र बेशुद्ध पडले म्हणले. आणि का हनुमंतरायाच्या बोलण्यावर विश्वास प्रभू रामचंद्राचा आहे आणि प्रभू रामचंद्राच्या कार्यावर हनुमंतरायाचा विश्वास आहे, म्हणून हनुमंत अत्यंत विश्वासी. दोघांचा एकमेकावर विश्वास आहे आणि विश्वासाचं प्रतीकच महादेवजी आहे. श्रद्धेचं प्रतीक पार्वती माता आहे. आणि तशा प्रकारे असणार विश्वास हनुमंतरायाच्या बोलण्यावर प्रभू रामचंद्राने ठेवला आणि प्रभू रामचंद्र बेशुद्ध पडले. लक्ष्मणजी सांगतात, ऐकोनी सौमित्राचे वचन बिभीषण हसे वदन सीतेची नाही जन्म मरण व्रत का हृदयात तुम्ही करिसा. सांगू लागले बिभीषण काका, अहो प्रभू रामचंद्र हसले. का पुढच्याला कळत असतंय पण ती आडमोठ्यासारखं धरतंय त्याच्यामुळे पुढचं लगे हसत असते. नाहीतर एवढी वेळ काय हसू येते का, हसत नाही. एवढी मोठी थोर माणसं पण आडमोठ्यात शिरतात, पुढच्याला हसू येते का. लगे हसू आलं बिभीषण काकाला आणि बिभीषण काका हसून म्हणू लागले, काय प्रभू रामचंद्र तुम्हाला सगळं कळतंय तरी अज्ञान पण दाखवा. अहो ते सीता माऊलीला जन्म आणि मरणच नाही तरी का तुम्ही रडता त्या सीता माऊली विषयी.
महाकपटी इंद्रजित माईक सीतेचा केला घात जिथे तळी सुरेची प्रेत कैसेली सत्य हनुमंत मानी कपटे हो तिने कपटे म्हणले असणार इंद्रजित त्याने म्हणले असणार माईक सीतेला संपून टाकलं म्हणले मायावी सीता निर्माण केली म्हणले असणार मग ते म्हणलं मारलं जिथं मारलंय तिथं प्रियत पडायला पाहिजे का नाही सीता माऊलीचं म्हणले हनुमंतराया सीता माऊलीचं प्रियत बघितलं का नाही की बघितलं मग कशी मारली म्हणतो विभीषण काका म्हणू लागले अशोक वनात सीता स्वस्त आहे देत जाऊन आले माझे दूत तुम्ही कारण ती दुःखे काय रडायला लागला म्हणले पडायला लागला तुम्हाला काय कळतंय का नाही म्हणले असणार एवढं रडत असतील म्हणले गाव गोळा झालं सगळं मागचं पुढचं बघत नाही ती काय नाही ती थोडा कोणीतरी काहीतरी फोनवर सांगितलं लाईन रडायला म्हणजे असणार जमणारा जरा दुसरी तर बातमी आली अहो विभीषण काय म्हणले माझे दूत म्हणले असणार लंकेच्या ठिकाणी गेले आणि लंकेच्या ठिकाणी जाऊन म्हणले सीता माऊलीचा साध्यांत वृत्तांत आला सीता माऊली अशोकवनाच्या ठिकाणी आहेत म्हणले का रडता म्हणले तुम्ही रडू नका ग बसा सावधान रे श्री रघुनाथ विभीषण दुःखा विभूत अंगद सुग्रीव जांबवंत वानर समस्त ती दुःखी काय बी केलं तरी सावधच होईना की प्रभू रामचंद्र झाल्यावर सावध झाले कोण झाले आमचे महाराज श्रीहरी लावून झाले महाराज म्हणले असणार सावध झाले कशासाठी लक्ष्मण शक्तिमुक्त उत्सव या कार्यक्रमानिमित्त महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादासाठी आपलं फुलना फुलाची पाकळी म्हणून आपल्या सौंदर्याचे श्रीहरी लावंड महाराज या रामभक्तांनी सुद्धा 500 रुपये देणगी त्या कार्यक्रमासाठी दिलेले आहे धन्यवाद प्रभू रामचंद्र त्यांना कोटी कोटी आशीर्वाद असो प्रभू रामचंद्र सावधच होईनात विभीषण काका बी दुःखी झाले सर्व असणारे वानर मंडळी दुःखी झाली सगळीच मग तर रडायला लागली मोठ्या मोठ्याने हे देखोनी हनुमंत सोये आला पया दर्शन मारिला इंद्रजित लंकानाथ मारिला समस्त राक्षस काय करावं प्रभू रामचंद्र शुद्धीवरच येणार की हनुमंतराने बघितलं आणि जवळ रागाला हनुमंतराला आणि रागाच्या वरात हनुमंतराय म्हणले आताच जातो इंद्रजिताला मारतो राजा रावणाला मारतो मिथ्यामाईक सीतागात तरी त्याचे नुरीची प्रेत हे म्या जाणो नित्य भूत सांगावया येथे मी आलो विभीषण काका म्हणते काय राहणार आहे बरोबर रामचंद्र का दुःखी करतो म्हणले असणार आणि काही वेळेस रडणं पडणं चालू केलं म्हणले असणार अहो खोट मारलं हो ते इंद्रजिताने सीतामाऊलीला म्हणले मी स्वतः जाऊन बघितलं त्याच्या पैसे असणार प्रेत नाही सीतामाऊलीचं हनुमंतराय बी पुन्हा म्हणू लागले अहो मी स्वतः माझ्या समोर असं केसाला धरून होतो स्वतः तलवार काढली स्वतः मारलं आणि सवत त्यांनी तलवार मारली सगळंच काही दिसलं नाही म्हणले तिथं मुंडकं उडवलेलं दिसायला पाहिजे होतं इकडे प्रेत पडलेलं दिसायला पाहिजे होतं काही बी दिसलं नाही वा हनुमंतराय म्हणू लागले मिथ्या सीतेचे हनन मिथ्या मूर्छित रघुनंदन ऐकता हनुमंत गर्जना झाला सावधान श्रीरामा खोट मारलं उग केलं उग आपल्या भाषेत आहे का नाही उग खोट इंग्रजीतानी मारलं असं प्रभू रामचंद्राने ऐकलं हनुमंतरायाची गर्जना ऐकली आताच जातो राजा रावणाला मारतो इंद्रजिताला मारतो ही गर्जना बी प्रभू रामचंद्राने ऐकली खोट बेशुद्ध पडलेले प्रभू रामचंद्र खरं अवघडच का नाही सगळं ह्यांचं खोटं चालतंय आणि खरं सावध झालं म्हणतात वाचा आता श्रीराम आणि हनुमान
तुकडा उकडा मागं पुढे घेतलाय तसा घ्यायचा एक शब्द हा. श्रीराम आणि हनुमान बळी खुना. पुन्हा पावली वरदान मेळी पिटिली टाळी टाळी झाली ताकाळी सावधान. दोघांना एकमेकाची खून कळली. काय म्हणले, महादेवजीचा बोलणं खरं करायसाठी त्यांचा आशीर्वाद पूर्ण त्यांनी आशीर्वाद दिला, पुढच्याला दिला आशीर्वाद, तो खरं करून दाखवण्यासाठी ही एकमेकाने खून केली. आपण असणार पाळायचंय. दोघांना खून कळली केली. कळल्याबरोबर प्रभू रामचंद्र सावध झाले आणि सावध झालेल्या प्रभू रामचंद्रांनी पुढे काय केलं, काय एकमेकाने टाळी दिली आणि आनंदाने काय करू लागली. जवळी येताची हनुमंत सावध झाला श्री रघुनाथ. स्वामी सेवकांचा वृत्तांत नकळे गुह्यार्थ वेदांसी. असणाऱ्या हनुमंतराय जवळ आल्या बरोबर प्रभू रामचंद्र सावध झाले. म्हणून ग्रंथकर्ते म्हणतात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणते की देव आणि भक्त दुजा नाही विचार. देव आणि भक्ताचं जी काय नातं आहे आणि त्यांच्यातलं जी काय एकमेकाला जी काय ओळख नाही ती व्याधांना सुद्धा कळली नाही. काय नाथ महाराज आहे, त्यांच्या घरी 36 वर्ष देवानी काम केलं श्रीखंड्या म्हणून. ते म्हणतात त्या त्यांच्यात पार कळला नाही, कुणालाच कळला नाही. अशा प्रकारे देव आणि भक्ताचं नातं असतं. सावध होता श्रीरामचंद्र वानरी केला जय जयकार. राम रामाचा गजर देती भुवकार स्वानंदे. प्रभू रामचंद्र सावध झालेल्या प्रभू रामचंद्र वानर मंडळीने पाहिला, अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय जयकार करू लागले महाराज. अशोकवना प्रती स्वस्त आहे सीता सती. हे बिभीषणाची वचनोक्ती माली रघुपती त्रिसत्य सत्य. अशोकवनाच्या ठिकाणी सीतामाऊली सुखरूप आहे. विभीषण काकांनी सांगितलेलं वाक्य प्रभू रामचंद्राने ऐकलं. प्रभू रामचंद्र खरं खरं म्हणायला लागले. वाचा बिभीषणाचे वचन मित्याला माली रघुनंदना. हर्ष देवोनी आलिंगन सावधान बैसले. खरंय की खरंय म्हणले, खरंय सीतामाऊली असणार परत तिथं व्यवस्थित बसलेले आहेत. खरं पटलं बिभीषण काकाचा. प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र सावध हल्ले उठले. बिभीषण काकाला आलिंगन दिलं. आलिंगन देऊन सानुनी मोशोक दुर्धर सुखी बैसला सौमित्र. सुखी सुग्रीवादी वानर गर्जती समग्र राम नामे. शांत झालेले प्रभू रामचंद्र, बेशुद्धपणा सोडलेला प्रभू रामचंद्राने आनंद झाला सर्वांना. लक्ष्मी म्हणजे आनंदाने बसलेले आहेत. सुग्रीव राजे वानर मंडळी सुखाने आनंदाने सर्व बसली आणि सर्वजण श्रीराम नामाचा जय जयकार करू लागली. एका जनार्दना शरण मित्यमाईक सीता मरण. झालो निया रघुनंदन सावधान बैसला. असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन म्हणतात, खोट्या सीतेचं मरण प्रभू रामचंद्राने ऐकलं. त्यांना खोटं वाटलं. खोटं वाटून सावध झाले प्रभू रामचंद्र. आता सावध झालेले होऊन प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. आता बसून पुढे त्यांचा काय विचार विनिमय होतोय आणि इंद्रजीत तिकडे आता काय विचार करतोय, सुंदर गोड कथा पुढच्या अध्यायात ऐका. श्रीराम नित्य सावधान श्रीराम जगाचे जीवन नाही ममता बंधन स्वानंद घन श्रीराम. चैतन्य घन असणारे, ज्ञान स्वरूप असणारे प्रभू रामचंद्र, आनंदाचा मूळ गड्डा, आनंद अद्वितीय असणारे प्रभू रामचंद्र, नित्य सावधान असणारे प्रभू रामचंद्र, जगाचा आधार असणारे प्रभू रामचंद्र,
आणि मोह ममतेच्या बंधनात न अडकणारे प्रभू रामचंद्र. आपण मोहमायामध्ये अडकलं जातो, पण या मोहमायाच्या पलीकडे असणारे प्रभू रामचंद्र, आनंदमय असणारे प्रभू रामचंद्र काय करतील पुढच्या अध्यात ऐका. राम नामाच्या आवर्ती मोह ममताच मूळ जाती. बरं. तो मोह ममता श्रीराम प्रती कदा कल्पांती घडेना. असो म्हणजे असणार ज्याचं नाम स्मरण केलं की मोहमाया उडाली जाते आणि ते स्वतः मोहमायात अडकतील का? कल्पांती कधीही असं घडू शकत नाही. पण जगाच्या कल्याणासाठी जगाला दाखवायचंय की मोह ममतेमध्ये आणि खोट्याला फसू नका. आता जास्त खोट्याला फसते ती आणि खोट्याच्या मागच माणसं बी जाते ती. म्हणून प्रभू रामचंद्र ह्या अध्यात सांगितलं खोट्याला फसू नका, खोट्याच्या मागे जाऊ नका, सत्याच्या मागे जागा. विभीषणाने सत्य सांगितलं, सत्याच्या पाठीमागे गेले, सगळ्यांना आनंद झाला. खोट्याच्या मागे गेलं दुःख आहे का? तर एक खोटं पचवायचं म्हणलं तर दिवसभर खोटच बोलावं लागतं. म्हणून खोट्याच्या मागे जाऊ नका अशा प्रकारचं सांगितलं गेलं. शांतीप्रभू एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण गेल्यानंतर आता इंद्रजित पुन्हा एकदा त्या बिळातनं बाहेर येईल, निकुंबळेला जाईल, गावसुरीला निकुंबळेला जाईल आणि निकुंबळेत कसा यज्ञ करेल. सुंदर गोड कथानक उद्यापासून इंद्रजित रोज इंद्रजिताच कथानक. आता 42 अध्याय पर्यंत इंद्रजितच आहे. 42 कुठलं 39 ला संपतोय, 39 ला संपतोय इंद्रजित म्हणले असणार. परत सुलोचनाख्यान सुंदर गोड कथानक असणार. शांतीप्रभू एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन या कथानक संपवितात. स्वाती श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे एक कारची काय मायक सीतावत नाम षटत्री सिद्ध अध्याय गुण श्रीकृष्ण परमस्तु शुभम पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम